आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत हे शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालय 1969 साली स्थापन झालं. शंकर ब्रह्मे हे प्रसिद्ध आर्किटेक्ट होते आणि असं ग्रंथालय असावं, समाज विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा अशी त्यांची मूळ कल्पना होती. मात्र त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर सुलभा ब्रह्मे यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयाचे पहिले जे विश्वस्त होते ते डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, गंबा सरदार आणि सुलभा ब्रह्मे विश्वस्त होते. आम्ही या विश्वस्तांच्या स्मृतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करत आहोत. हा आजचा जो कार्यक्रम आहे तो धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे. मी विश्वस्त अमित नारकर यांना विनंती करतो की त्यांनी धनंजयराव गाडगीळ यांच्याविषयी काही शब्द बोलावे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर बाबा आढाव, आज ज्यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चेचा कार्यक्रम आपण घेतला आहे ते आमचे मित्र आणि चळवळीतलेही सहकारी डॉक्टर दिलीप चव्हाण, या पुस्तकावरती बोलण्यासाठी आणि पुस्तकाच्या निमित्ताने या पुस्तकाच्या विषयावरती बोलण्यासाठी जे दोन अभ्यासू व्यक्ती वक्ते आपल्याला लाभलेले आहेत त्यातले प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र जोंधळे आणि माधुरी दीक्षित आणि अर्थातच उपस्थित सर्व मित्रमैत्रिणी. नितीन ब्रह्मे यांनी सांगितलं त्या पद्धतीनं ब्रह्मे ग्रंथालयाच्या वतीने आम्ही सातत्याने काही ना काही वैचारिक उपक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या 2 वर्षामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी पुण्यामध्ये इतरत्र ठिकाणी आपण ब्रह्मे ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केले. ब्रह्मे ग्रंथालय स्थापन करताना जो उद्देश होता की सद्यस्थितीतल्या विषयांवरती सामाजिक प्रबोधनाचं काम करण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते करावं आणि महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा जो वारसा आहे तो वारसा वृद्धिंगत करण्यासाठी केवळ अभ्यासक आणि तज्ज्ञ लोकांनाच नाही तर गावागावात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही वैचारिक रसद मिळावी या हेतूने खरं तर समाज विज्ञान ग्रंथालय ही कल्पना शंकर ब्रह्मे आणि सुलभा ब्रह्मे यांनी केलेली होती. आणि तेव्हा ते दोघंजण डी के बेडेकरांच्या घरामध्ये अनेक लोक राहायचे, त्याच्यामध्ये मी दोघंजण राहायचे. तिथं वरच्या मजल्यावरती खरं तर शंकर ब्रह्मे असताना त्यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणि त्याचं नाव तेव्हा फक्त समाज विज्ञान ग्रंथालय एवढंच होतं. आणि मग ग्रंथालयाच्या अनेक योजना आखत असताना अचानक नितीने सांगितलं त्या पद्धतीनं शंकर ब्रह्मेचं निधन झालं आणि मग शंकर ब्रह्मे आणि सुलभा ब्रह्मे यांनी मिळून जे काही ठरवलं होतं समाज विज्ञान ग्रंथालय म्हणून जे काम करायचं ते काम करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करून सुलभा ब्रह्मेंनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि गंबा सरदार यांनी या संस्थेचे विश्वस्त म्हणून व्हायला संमती दिली. आणि मग पहिल्यांदा या तिघांच्या विश्वस्त पदाखाली या संस्थेची रीतसर नोंदणी 1969 साली झाली आणि तेव्हापासून अव्याहतपणे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कामं ही ग्रंथालयामार्फत केली जातात. त्यातला महत्त्वाचा भर जो राहिलेला आहे तो महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या आर्थिक सामाजिक विकासाचं अध्ययन करणं, त्याच्यामधल्या बारीक बारीक पैलूंवरती अभ्यास करणं आणि त्याच्या आधाराने जर या देशाचा लोकांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, या राज्यामध्ये लोककेंद्री विकासाची धोरणं राबवायची असतील तर काय काय केलं पाहिजे याची मांडणी करायची. म्हणजे ज्याला आपण परिवर्तनाचं राजकारण म्हणतो त्याचे 2 जे महत्त्वाचे पैलू आहेत, एक असतो तो एक संघर्षाचं राजकारण हा त्याचा एक पैलू असतो आणि दुसरं प्रस्तावाचं राजकारण हाही पैलू असतो. म्हणजे ज्या गोष्टी वाईट आहेत त्यांना नकार देणं, पण तो नकार देत असतानाच काय असलं पाहिजे याची मांडणी करणं. या दोन्ही पातळींवरती शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयाने अनेक अभ्यास महाराष्ट्रामध्ये केले, देशाच्या पातळीवर केले, त्याच्यामधून मांडणी केली आणि या सगळ्या अभ्यासाच्या मांडणीचं सार हे कार्यकर्त्यांना वैचारिक रसद म्हणून मिळावी म्हणून स्वतः सुरुवातांनी पुढाकार घेऊन 1975 नंतरच्या काळामध्ये
चळवळीतल्या लोकांना उपयोगी पडतील अशा सोप्या भाषेमध्ये पुस्तिका लिहिण्याचं काम त्यांनी आयुष्यभर चालू केलं. हा सगळा वारसा सुरुवातीचा आणि जो शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयाचा आहे त्या वारशामध्ये धनंजयराव गाडगीळ हे एक महत्त्वाचं नाव आपल्याला विसरून जाणार. मी गाडगिळांबद्दल काही फार ही माहिती सांगावी याच्यात काही भाग नाही आहे. पुण्याला आणि विशेषतः इथं जमलेल्या लोकांना धनंजयराव गाडगीळ ही काय प्रकृती होती याची माझ्यापेक्षा जास्त चांगली कल्पना आहे. पण आज या निमित्ताने आपण जो कार्यक्रम करतो आहोत त्याच्यामध्ये आपण दिलीप चव्हाण यांच्या पुस्तकाचं त्या निमित्ताने बोधचिन्हांबद्दलचा जो एक वाद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी काही शैक्षणिक वर्तुळामधली उदाहरणं घेऊन त्याच्याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की धनंजयराव गाडगीळ हे पुणे विद्यापीठाचे 1 वर्ष का असेल पण कुठून होते ह्या दृष्टीतून आपल्याला चालणार. धनंजयराव गाडगीळ विख्यात अर्थतज्ञ होते. केम्ब्रिजमध्ये त्यांनी PhD केली, MA केलं, MD केलं, PhD केली. त्यांनी जो त्यावेळेला त्यांचा प्रबंध लिहिला होता तो प्रबंध हा भारतामधल्या औद्योगिक विकासावरती होता तेव्हाच्या, आणि तो अत्यंत वाखाणला गेला. इतका वाखाणला गेला की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 1924 सालीच त्याचं पुस्तक स्वतःहून प्रसिद्ध केलं. केम्ब्रिजमधलं शिक्षण संपवून ते भारतामध्ये परत आले आणि आल्यानंतर मग त्यांनी सरकारी नोकरीमध्ये काही काळ त्यांचा काळ त्यांनी घालवला. पण त्यानंतर मात्र त्यांनी सुरतमध्ये तिथल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करायला सुरुवात केली. हे सगळं करत असताना भारतामधल्या तेव्हाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणं आणि या देशातल्या गोरगरिबांचा विकास करायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याच्याबद्दलची मांडणी करायचं काम त्यांचं एका बाजूला सुरू होतं. आणि या सगळ्या प्रयत्नांमधूनच मग त्यांनी नंतर 1930-35च्या सुमाराला गोपाळकृष्ण गोखलेंनी स्थापन केलेल्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीशी ते संलग्न झाले आणि या सोसायटीच्या वतीने जी आता आपण गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स म्हणतो ती संस्था उभी राहिली. ती उभी करण्यामध्ये आणि ती वाढवण्यामध्ये धनंजयराव गाडगिळांचं मोठं योगदान आहे. त्याचे ते पहिले संचालक होते आणि त्यांनीच या संस्थेला खऱ्या अर्थाने समाजाला उपयोगी पडेल अशा विषयांवरती संशोधन करणं या पद्धतीचं वळण धनंजयरावांच्या काळामध्ये लागलेलं होतं. याच्या पलीकडे जो म्हणजे त्यांची अर्थतज्ञ म्हणून सहकारी चळवळीमध्ये त्यांनी केलेलं योगदान याच्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्यांना आहे. पण याच्या बरोबरीनेच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राबद्दलचीही अत्यंत सखोल मांडणी केली होती. संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा चर्चा सुरू झाली स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून तेव्हापासून त्यांनी याच्याबद्दलची मांडणी करायला आणि संयुक्त महाराष्ट्र असेल तो महाराष्ट्र नेमका कसा असेल, महाराष्ट्र असेल तो कोणाचा असेल, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे याची मांडणी विविध व्यासपीठांमधून त्यांच्या लेखांमधून भाषणांमधून त्यांनी करायला सुरुवात केली. त्याचबरोबरीने कर्मवीर भाऊराव पाटलांनी जेव्हा रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्याच्या आधीचा सगळा जो त्यांचा लोकांची सल्लामसलत करण्याचा काळ होता त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची सल्लामसलत ही धनंजयराव गाडगिळांच्या बरोबर त्यांनी केलेली आहे. आणि धनंजयरावांनी त्यांना केवळ स्वतःचा वेळ आणि स्वतःचं वैचारिक पाठबळ पुरवणं एवढंच नाही तर गरज पडेल त्यावेळेला त्यांनी इतरही अनेक पद्धतींनी मदत केली. आज जे आपण रयत शिक्षण संस्थेचं मोठं नेटवर्क बघतो त्या सगळ्यामध्ये धनंजयरावांनी वैचारिक स्पष्टता येण्यासाठी दिलेलं योगदान ही महत्त्वाचं. कारण त्या काळामध्ये त्याच्या पलीकडून जो बंगला धनंजयरावांचा आहे त्या बंगल्यामध्ये या सगळ्या बैठका व्हायच्या, त्या ठिकाणी हे सगळे लोक एकत्र भेटायचे. याचबरोबरीने धनंजयरावांनी शिक्षणावरती पण अत्यंत मूलभूत विचार केला होता. कोठारी कमिशन आणि JP नाईक ही नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण JP नाईक हे खरं तर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात आणि मग कोठारी कमिशन बरोबर त्यांनी पुढच्या काळामध्ये काम करायला सुरुवात केली. शिक्षणाबद्दलचे धनंजयरावांचे विचार हे JP नाईकांच्या विचारांमध्ये आणि कोठारी कमिशनच्या मांडणीमध्ये हे अनेक पद्धतीने आपल्याला पुढे येताना दिसतात. एकच त्यातलं उदाहरण फक्त मी देतो कारण आत्ताच्या काळामध्ये चर्चा अनेक चालू आहेत. काही लोक म्हणतात आम्ही हे करणार नाही, इतर लोक म्हणतात की ते करतील. आरक्षणाबद्दलचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल धनंजयरावांनी 1946 मध्ये अत्यंत ठोस भूमिका घेतलेली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की बहुजनांच्या शिक्षणाबद्दल जेव्हा विचार केला जातो तेव्हा लोक दर्जाचा मुद्दा काढतात. पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही एक तांब्यावर दूध तापवलं तर त्याच्यावर जेवढी मलाई येईल त्याच्यापेक्षा कढईमध्ये जर दूध तापवलं तर निश्चितपणाने जास्त मलाई. म्हणजे समाजातल्या बहुजन वर्गासाठीचं शिक्षण याच्याबद्दलची जी मांडणी भाऊरावांनी प्रत्यक्षामध्ये उतरवली त्याची वैचारिक मांडणी ही एका पातळीवरती धनंजयरावांनी करायला सुरुवात केली. असे अनेक दाखले आहेत की त्यांनी जी कामं केली त्याच्यामध्ये फार तपशिलामध्ये जाण्याची आता काही तशी गरज नाही आहे. पण आम्ही असा विचार केला विशेषतः कोरोनानंतरच्या काळामध्ये अनेक उपक्रम ग्रंथालयांनी सुरू केले. त्यातला एक उपक्रम ज्याच्यामध्ये कदाचित अनेक लोक सहभागी असतील. जागतिक पातळीवरती जे काही चांगले सिनेमे आहेत ते चांगले सिनेमे हे आपल्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही जागतिक सिनेमा आणूया मराठीत असा एक उपक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये जगामध्ये भारतातल्या इतर भाषांमध्ये जे सगळे चित्रपट चांगले निर्माण झालेले आहेत
त्यांचं मराठीमध्ये त्यांची सबटायटल्स करून ते आम्ही लोकांना काही काळासाठी उपलब्ध करून देतो. याच्या पाठीमागे एक विचार असा आहे की जे ज्ञान हे एका ठराविक भाषेमध्ये बंदिस्त आहे, जे ज्ञान इतर भाषांमध्ये आहे आणि जे आपल्याला उपलब्ध होत नाही ते आपल्याकडच्या सर्वसामान्य प्रेक्षकालाही त्याचा आस्वाद घेता यावा. म्हणजे ज्याला आपण एका बाजूनी डिमिस्टिफिकेशन ऑफ नॉलेज म्हणतो, एका ठिकाणी कुठेतरी बंदिस्त ते खुलं केलं पाहिजे, लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्यातून ज्ञानाचं आणि ज्ञाननिर्मितीचं लोकशाहीकरण केलं पाहिजे या उद्देशाने अनेक उपक्रम चालतात. त्यातला हा एक उपक्रम आम्ही ग्रंथालयाच्या वतीने करतो. त्याच्याच बरोबरीने अनेक विषयांवरती व्याख्यान ही गेल्या विशेषतः कोरोनानंतरच्या काळामध्ये आम्ही आयोजित केली. अनेक लोकांना आपण पुण्यामध्ये बोलवलं, त्यांची व्याख्यानं इतर केली, बाहेरच्या ठिकाणी केली. या सगळ्यामधनं प्रयत्न आमचा सातत्याने हाच राहिलेला आहे की जे विषय आपल्या आसपास, ज्या काही घडामोडी आपल्या आसपास घडत आहेत त्या घडामोडींचा अर्थ लावणं आणि अर्थ लावून योग्य पद्धतीने त्याच्यावरती कार्य प्रवड होणं, यासाठी जी जी शिदोरी आपल्याला लागेल ती शिदोरी या व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं असा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. आजचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विशेष आनंद होतो की दिलीप चव्हाणसारख्या आमच्या मित्रांनी एक पुस्तक लिहिलं. विशेषतः ज्या विषयांवरती फारसं बोललं जात नाही, म्हणजे जी बोधचिन्ह असतात पण ती बोधचिन्ह तशी काय असतात, त्यातलं नेमका बोध काय असतो, चिन्ह कोणाची असतात, ह्याच्याबद्दलचं जे त्यातलं सांस्कृतिक राजकारण आहे त्याच्याबद्दलची ही मांडणी, त्याच्याबद्दलचंही काही चर्चा ही आपल्या विचारगृहामध्ये व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की दिलीपच्या पुस्तकावरती त्या निमित्ताने आपण एक चर्चा आयोजित करू. आम्ही गेल्या वर्षी असा निर्णय घेतला विश्वस्त मंडळ म्हणून की आपण जे संस्थापक विश्वस्त ग्रंथालयाचे आहेत त्या संस्थापक विश्वस्तांच्या स्मृतीनिमित्त आपण काही कार्यक्रम आयोजित करावे. व्याख्यानच असतील असं काही नाही, कार्यक्रम आयोजित करावे. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम आम्ही केला तो गंबा सरदारांच्या स्मृतीनिमित्त केला. सुलभातांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी आम्ही स्मृती व्याख्यान करतो. धनंजयराव गाडगिळांच्या स्मृतीनिमित्तही आजचा कार्यक्रम आपण करतो आहोत. पण हे स्मृतीनिमित्त कार्यक्रम करत असताना त्याला आम्ही मुद्दाम स्मृती दिन असं म्हणत नाही, कारण तो दिवस आम्हाला साधता येईलच असं काही सांगता येत नाही. पण त्या निमित्ताने आपण काहीतरी एक वैचारिक घुसळण या ठिकाणी करावी असा आमचा प्रयत्न आहे. आणखीन एक गोष्ट आम्ही यावर्षीपासून सुरू करणार आहोत, त्याची अनाउन्समेंट आम्ही काहीच दिवसांमध्ये करू. आम्ही या तिन्ही विश्वस्तांच्या नावाने काही पाठ्यवृत्ती आम्ही आता यावर्षीपासून सुरू करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, देशामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यावर अभ्यासू कार्यकर्त्यांनी त्याच्यावर संशोधन करावं, त्याच्यावरती मांडणी करावी आणि त्यांनी केलेलं जे संशोधन असेल त्याच्या आधारावरती एक पुस्तिका की त्यांच्यावरती त्यांनी लिहिलेली अशी पुस्तिका प्रकाशित आम्ही करण्याचा विचार करतो आहोत. आणि त्यासाठी या अभ्यासू कार्यकर्त्यांना, अभ्यासक कार्यकर्त्यांना, कार्यकर्त्या अभ्यासकांना काही थोडीफार मदत व्हावी या दृष्टीने 3 पाठ्यवृत्ती आम्ही डॉक्टर धनंजयराव गाडगिळांच्या नावाने, गंबा सरदारांच्या नावाने आणि सुलभा ब्रह्मेंच्या नावाने अशा 3 पाठ्यवृत्ती आम्ही यावर्षीपासून सुरू करतो आहोत. तेही आता या निमित्ताने तुमच्यासमोर मांडताना मला विशेष आनंद होतो. आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे ग्रंथालयाच्या वतीने आभार मानतो. ते म्हणतात की पाश्चात्य प्रगत देशातील विद्यापीठांच्या तुलनेने आपल्या विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा निकृष्ट आहे आणि दोघांच्या पातळीतील फरक दिवसेंदिवस वाढतो आहे. यावर कोठारी आयोगाने भर दिलेला आहे. परंतु हे उच्च शिक्षणाबाबत नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक जीवनाच्या अनेक अंगांबाबत खरे आहे. ही समस्या फक्त उच्च शिक्षणाबाबत सोडविता येणार नाही. आपल्या देशाच्या एकूण आर्थिक परिस्थितीत जेव्हा सुधारणा होईल आणि उपलब्ध साधनसामुग्रीत वाढ होईल तेव्हाच आपले एकंदर जीवनमान आणि शिक्षणाची पातळीही वाढेल. हे मांडून दिलीप चव्हाण पुढे म्हणतात की गाडगिळांचा हा ध्येयवाद हळूहळू विरत गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे जातवर्गीय तणावाचे विद्यापीठ हे जातवर्गीय तणावाचे क्षेत्र बनले आणि गाडगिळांच्या नंतर 30 वर्षांनी या विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण निगवेकर जे 21मध्ये आले होते त्यांना उच्च शिक्षणातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रवेश हा भाऊगर्दी वाटू लागला. मी दिलीप चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाच्या मागची आपली भूमिका मांडावी. आज शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयाच्या वतीने आयोजित या
धनंजय गाडगीळ स्मृती कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, हे पुस्तक माझ्या एकूणच लेखन प्रकल्पामध्ये, माझ्या स्वतःच्या लेखन प्रक्रियेमध्ये केव्हा तरी कदाचित येणार होतंच. कारण मी मूळ विदर्भातून आलो होतो या भागामध्ये आणि माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे संशोधनाचं पण इथेच काम झालं. माझा बराचसा काळ मी गोखले इन्स्टिट्यूटच्या धनंजयराव गाडगीळ ग्रंथालयामध्ये घालविला. तिथेच माझी सुलभा ब्रह्मेंशी खूप भेटी झाल्या. माझा परिचय नव्हता, पण त्या भरभरून बोलायच्या. तर थोडा वेळ त्यांना मागितला तर माझं अभ्यासाचं जे क्षेत्र राहिलं ते भारतातल्या शिक्षणाचा सामाजिक इतिहास हे राहिलं. मी चळवळीमध्ये आलो तेव्हा इथे किशोर ढमाले आहेत, ते पुण्यामध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं काम करायचे. या प्रक्रियेमध्ये मी आलो आणि मुख्यतः चळवळीसाठी लिहिणे हे एक माझं काम बनलं गेल्या 25-26 वर्षांपासून. तेव्हा शिक्षण हा विषय प्राधान्याने असावा असं संघटनेमध्ये वाटायचं की शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी चळवळ होती, शिक्षक होते. मग मी सुरुवातीपासून शिक्षणावरती लिहित होतो. तेव्हा लक्षात असं आलं की आपल्याकडे शिक्षणाची चर्चा करताना जाती व्यवस्थेची चर्चा ही टाळली जाते. ज्या JP नाईकांचा उल्लेख झाला ते कोल्हापूरचे, नंतर कारकीर्द पुण्यातली त्यांच्या नावाने इथे इंडियन इन्स्टिट्यूट आहे. पण त्यांच्या लेखनामध्ये जातीचे उल्लेख हे अगदी अभावाने येत असत. मी त्यांचं बहुतेक लेखन वाचण्याचा प्रयत्न केला. मग त्याची उणीव जाणवायची की आपल्याकडे लोक शिक्षणाचा इतिहास लिहितात, पण मग भारताच्या सामाजिक संस्था, सामाजिक इतिहास, पार्श्वभूमी याची चर्चा शिक्षणामध्ये फारशी का होत नाही. आणि मग ते एक माझ्यासाठी अभ्यासाचा विषय बनला आणि त्यातूनच मी याच शहरामध्ये खरं तर भाषा विज्ञान आणि जात हा विषय घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. एक भाषा विज्ञान हे एक खूप कन्झर्वेटिव्ह, एक खूप पारंपरिक डिसिप्लिन आहे, एक विद्याशाखा आहे जिथे सामाजिक जातीसारख्यांची चर्चा अजून तरी नीटशी सुरू पण झालेली नाही. त्यामुळे ते आव्हान मला याच खरं तर शहरामुळे पेलता आलं. कारण इथे असलेल्या चळवळी, ग्रंथालय, विद्यापीठ आणि सगळे कार्यकर्ते हे खरं तर माझी एक मोठी एक प्रकारची ऊर्जा असायची. इथेच मला कमल भागवत यांची एकदाच भेट झाली. मी किशोर आणि मी तेव्हा त्यांच्या शेवटच्या काळामध्ये जो त्यांचा कार्यक्रम झाला होता टिळक स्मारक मंदिरामध्ये, तेव्हा तिथे गेलो होतो. आणि त्यानंतर ज्या इतर ज्या पुण्यातल्या आणि या नगर आणि नाशिक भागातल्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या चौघींना मी हे पुस्तक समर्पित केलं. याला काही कारणं होती. म्हणजे आपल्या भागामधल्या स्त्री संघटना, चळवळी आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो संघर्ष आहे तो सावित्रीबाई ज्योतिराव आणि बाबासाहेब नंतर ज्या संघटनांनी आणि चळवळींनी पुढे नेला त्याच्यामध्ये मी प्रातिनिधिक रूपामध्ये या 4 कार्यकर्त्यांना हे पुस्तक समर्पित केलं. हे लिहिण्याचं प्रत्यक्ष कारण असं घडलं की मी फर्ग्युसन कॉलेजच्या वाडिया ग्रंथालयामध्ये माझं काम करण्यासाठी खूप काळ बसलो आणि तिथे बसलेलो असताना एकदा मला खूप धूळखात एक फाईल दिसली. मी कुतूहलापोटी ती उचलली तर त्या काळामध्ये डी सोसायटीच्या कुठल्या तरी सदस्य हा या महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेचा सदस्य असावा बहुधा. तर त्यांची ती फाईल होती. उघडल्यानंतर एक साक्ष दिसली जी दत्तोवामन पोद्दारांची होती. या माणसाविषयी मला पूर्वी पण कुतूहल होतं, ते नंतर वाढलं, आता आणखी वाढलेलं आहे. एक कन्झर्वेटिव्ह इंटलेक्च्युअल टिळकांनंतरचा कसा असू शकतो याचं उदाहरण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्तोवामन पोद्दार होते. त्यांची साक्ष वाचल्यानंतर मी हादरलो आणि त्या साक्षीच्या खाली एक मुस्लिम गृहस्थ होते, अब्दुल सरफराज म्हणून.
त्यांची साक्ष होती दीर्घ इंग्रजीमध्ये, दोघांच्या पण इंग्रजीमध्ये साक्ष होती, पण ती पण साक्ष मी वाचली. थोडं फेंट झालेला कागद आणि टाईपरायटर जुन्या 42च्या साक्षी होत्या. आणि माझ्या मनामध्ये तो मुद्दा राहून गेला की एक सावित्रीबाई फुले, म्हणजे आज सावित्रीबाई फुले, पूर्वीचं पुणे विद्यापीठ, या विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये काहीतरी झगडा झालेला आहे जो शोधायला हवा. ऑफिशियल हिस्ट्रीज ज्या लिहिल्या जातात विद्यापीठांच्या त्या खूप सरकारी पद्धतीने लिहिल्या जातात. या विद्यापीठाचे 2 पुस्तकं उपलब्ध आहेत. एक जे आहे ते याचे पूर्वीचे रजिस्ट्रार गोळे त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं. दुसरं जे आहे ते राजा दीक्षितांचं आहे. तर पहिल्यापेक्षा दुसरं बरं असावं असं अपेक्षा असताना दुसरं पहिल्यापेक्षाही ते वाईट होतं असं मला वाटतं. एक विद्यापीठ जे 75 वर्षांचा काळ पूर्ण करतं त्याचं एक चांगला अभ्यास उपलब्ध नसावा पुण्यासारख्या शहरातल्या पातळीवरती, हे एक पण मला वाटत होतं. नंतर ओघाने कळत गेलं की डोनाल्ड कुड्स नावाचे अभ्यासक या विद्यापीठामध्ये 2 वर्ष, 1 वर्ष आणि पुन्हा एकदा आले आणि त्यांनी या विद्यापीठाच्या इतिहासावरती एक पुस्तक लिहिलं. ते जयकर ग्रंथालयामध्ये उपलब्ध नाही. म्हणजे एवढी असहिष्णुता कशी असू शकते की तुमच्या विद्यापीठावरती एक अमेरिकन अँथ्रोपॉलॉजिस्ट येतो आणि तो वर्षभर काय थांबतो, इंटरव्ह्यू काय घेतो, म्हणजे सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि चांगलं प्रॉपर पुस्तक लिहिलेलं आहे 250 पानांचं, जे तुम्ही आत्ता ॲमेझॉन विकत घेऊ शकता. मला माहिती नव्हतं की ते उपलब्ध आहे. मी आपलं ग्रंथालयांमध्ये शोधत होतो की इकडे बघ तिकडे बघ. जयकरमध्ये ते पुस्तक उपलब्ध नाही. तर फार त्रोटक असे विखुरलेले अभ्यास होते. माझा मुद्दा हा या विद्यापीठाचा असा साध्यंत इतिहास वगैरे लिहावा असं वगैरे काही नव्हता. आम्ही जेव्हा विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करत होतो आणि एकूणच सामाजिक चळवळीमध्ये प्रतीकांचा प्रश्न खूप उग्र बनला गेल्या 20 वर्षांपूर्वी. आपण पाहतो की भांडारकर आणि शनिवारवाडा वगैरे विषयी काय चर्चा बहुजनवादी राजकारणातून आली. तर विद्यापीठामध्ये एक मीटिंग सुरू होती, काहीतरी कार्यक्रम, आणि तिथे भारत पाटणकरांनी शनिवारवाडा कसा या चिन्हामध्ये म्हणजे लोगोमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. आणि मी या विद्यापीठाचा विद्यार्थी राहिलो, पण मला अगदी इतक्या स्पष्टपणे ते गोष्ट जाणवली नाही की विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये शनिवारवाडा कसा आहे. ते पण मनात राहून गेलं की याचा शोध आपण घेतला पाहिजे की एक मध्ययुगीन वास्तू जिचा की आपण सर्वाधिक तिटकारा करायला हवा. मी अजून शनिवारवाडा आतून बघितलेला नाही. मी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आणि तो बघेल असं मला वाटत नाही मी माझ्या आयुष्यामध्ये. तो काय माझं पर्सनल काय असेल ते असेल, पण मी बघणार नाही आत जाऊन, जे की लोक उत्सुकतेपोटी बघतात. त्या कथा हळूहळू ऐकायला मिळाल्यानंतर नीटपणे मी वाचण्याचा प्रयत्न केला. तर हा मुद्दा कुठल्या अशा प्रतीक असण्या नसण्याचा माझ्यासाठी नव्हता. एकूणच विद्यापीठ कसं येतं, त्याचं अवतीर्ण होणं म्हणजे काय असतं. जसं की मी नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये शिकवतो. हे विद्यापीठ स्थापन होणार हे त्या प्रदेशातल्या लोकांना 24 तास आधी माहिती नव्हतं. जोंधळे सर आहेत तर ते जास्त सांगतील. तरी देखील त्या विद्यापीठाच्या पार्श्वभूमीमध्ये नामांतराची चळवळ होती, मराठवाड्याचं मागासले पण होतं आणि मराठवाडा विकास आंदोलनाची पण एक त्याच्याही आधीची पार्श्वभूमी होती. त्यामुळे विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्था ज्या निर्माण होतात त्यांच्या सामाजिक इतिहास लेखनाचा प्रश्न अजूनही नीटपणे हाताळला गेलेला नाही. हे विशेषतः पुणे विद्यापीठाच्या बाबतीत खूप जाणवतं. हे पुस्तक हे काही म्हणजे त्याच्यावरचं असं पूर्णविराम वगैरे अजिबात नाही ना. हा विद्यापीठाचा इतिहास आहे. मी फक्त 2 बाबी याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. एक बाब अशी की या विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये नेमके कोणते हितसंबंध हे पुण्यातल्या ब्राह्मणांचे, त्यातही चित्पावन ब्राह्मणांचे गुंतलेले होते. ज्या वर्षी गांधीजींचा खून होतो त्यावर्षी या चित्पावनांच्या सगळ्या 25 वर्षांची निष्पत्ती आहे की या विद्यापीठाची स्थापना होते. आणि दुसरा एक मुद्दा मी शोधण्याचा प्रयत्न केला की आपण लोक कार्यकर्ते आहोत, आपण अभ्यासक आहोत, लेखक आहोत. आपण बोधचिन्हाकडे कसं बघायचं. बोधचिन्ह हे अर्थहीन असतात की अर्थपूर्ण असतात, त्यामागे काय दडलेलं असेल तर काय दडलेलं असतं
हे शोधण्याचा एक प्रयत्न केला. आणि या पुस्तकामध्ये माफक अर्थाने 2च प्रकरणं आहेत, त्याच्यामध्ये 2च बाबींची चर्चा आहे. एकतर विद्यापीठाच्या स्थापनेची पार्श्वभूमी काय आहे आणि बोधचिन्ह आपण कसं समजून घेतलं पाहिजे. पण भारत हा सर्वाधिक जगामधल्या विद्यार्थी असलेला देश आहे, शाळा असो की विद्यापीठं असो, आणि हजारो लाखो इन्स्टिट्यूट्स भारतामध्ये आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, ज्यातल्या प्रत्येक इन्स्टिट्यूटचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जातीशी येतो. तुम्ही ते टाळू शकत नाही. तुमच्या नावामध्ये डेक्कन एज्युकेशन असो, नाहीतर पुणे शिक्षण मंडळ असो, नाहीतर रयत असो, नाहीतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असो, कुठल्या पण नावाने ज्या शिक्षण संस्था चालतात त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध हा जातीशी असतो. वरपांगी अर्थाने पुणे विद्यापीठामध्ये कुठे जात शब्द नाही किंवा कोणाचं ते असं वर्चस्वाचं संस्था आहे असं आपल्याला म्हणवणार नाही सहजासहजी. पण मग इन्स्टिट्यूशनल हिस्ट्रीज लिहिताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण एक मला थोडंसं सूचित करायचं आहे. कदाचित ज्यांना पुढे चालून शिक्षणाचा इतिहास लिहिण्याची इच्छा होईल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनचा इतिहास लिहिण्याची इच्छा होईल, त्याच्यामध्ये ह्या मुद्द्यांचा उल्लेख आपण करायला हवा. म्हणजे डी सोसायटीचा इतिहास खूप वर्षांपूर्वी लिमयेंनी लिहिला. एक डिक्शनरी एवढं मोठं पुस्तक आहे. एक फार मोठी संस्था नाही भारतातली, त्याच्यापेक्षा मोठ्या संस्था पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत, पण त्यांच्या हिस्ट्रीज उपलब्ध नाहीत. पण ज्या संस्थेचा मोठा इतिहास उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जातीचा उल्लेखसुद्धा करणे शिक्षणाच्या इतिहासकारांना आवश्यक वाटत नाही. हा एक प्रकारचा अप्रामाणिकपणा आहे. त्या अप्रामाणिकपणापासून खरं तर इतिहास लेखनाची सुटका व्हावी असं एक मला खूप पूर्वीपासून आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. इथं जोंधळे सर आहेत, बरेच साक्षात बाबाडाव आहेत, तर हे सगळे लोक त्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील होते. यांच्याच प्रेरणेतून आणि यांच्या सहकार्याने खरं तर मी हे पुस्तक लिहू शकलो. तर मी ते थांबतो. तुम्ही सगळे लोक पुस्तकाचं स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. विशेषतः SPPUमधनं मला अजून एकही सर एक एवढं पण पुरोगामी प्रतिगामी नाही, माझे 2 वर्ष आहेत, माझं रक्त आणि माझं घाम या लेखनामध्ये गुंतलेला आहे, कारण मी 2 वर्ष अतोनात कष्ट घेऊन एवढं छोटं पुस्तक लिहू शकलो. त्यामुळे तुम्ही विद्यापीठ म्हणून तुमचे इंटलेक्च्युअल्स तिथले कुलगुरू, कुलसचिव, प्रकुलगुरू कोण असतील ते तुम्हाला दखलसुद्धा घ्यावीशी वाटत नाही. तर यामुळे मी बाबांनी आता जो अखंड गायला त्याचा शेवट या पुस्तकाची सुरुवात केलेली आहे की व्यर्थ डंबा पेटू नका. तुमचा जो डंब आहे इथल्या इंटलेक्च्युअल्सचा तो व्यर्थ आहे, याने या पुस्तकाची सुरुवात होते. मी ते थांबतो. धन्यवाद. अभ्यासू पद्धतीने लिहिलेल्या पुस्तकाविषयी आणि वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास असणाऱ्या लोकांच्या समोर बोलणं हा एक आनंदाचा भाग आहे. त्यामुळे शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयाचे आणि नितीन ब्रह्मेंचे मनापासून आभार की त्यांनी मला इथे निमंत्रित केलेलं आहे. या पुस्तकाच्या विषयाशी माझं वैयक्तिक नातं जे आहे ते 2-3 प्रकारचं आहे असं मला जाणवलं. एक भाग असा की मीही पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे ज्या विद्यापीठामध्ये आपण शिकलो त्या विद्यापीठाचं एक प्रकारचं अंतरंग उलगडून दाखवणारं असं हे पुस्तक आहे. दुसरं नातं मला जे जाणवतं ते म्हणजे मी एका महाविद्यालयामध्ये शिकवते, त्यामुळे शिकणं शिकवणं या दोन्ही प्रक्रियांशी गेले अनेक वर्ष माझा संबंध जो आहे आणि त्यामध्ये आता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जे आलेलं आहे आणि त्यामुळे जी काही उलथापालथ व्हायला लागलेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती या पुस्तकाचा विषय मला फार महत्त्वाचा वाटतो. त्यातली एक महत्त्वाची घडामोड किंवा उलथापालथ अशी आहे की आम्ही भारतीय ज्ञान परंपरा शिकवणं अपेक्षित आहे. मुळात ही ज्ञान परंपरा, याच्यात परंपरा काय आहे आणि ज्ञान काय आहे या दोन्ही गोष्टी आम्हाला माहिती नाहीत आणि तो सगळा गोंधळ त्याच्यामध्ये आहे आणि शेवटी आम्ही त्या नावाखाली काय सांगणार आहोत आमच्या विद्यार्थ्यांना हे आणखीनच आत्ता तरी भयावह आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचताना एक शिक्षक म्हणून आणि शिकवण्याच्या प्रक्रियेशी संबंध असणारी व्यक्ती म्हणून ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट प्रतीक रूपाने समोर बघतो तेव्हा त्याचे अर्थ कसे लागतात हे एक डोळे उघडून पाहावं किंवा डोळे उघडवणारा असा हा एक उपक्रम किंवा एक्झरसाईज असं मला वाटतं. आणि तिसरा जो माझा वैयक्तिकदृष्ट्या संबंध या पुस्तकाच्या विषयाशी येतो तो म्हणजे सांस्कृतिक राजकारणाचा.
मी काही प्रमाणामध्ये सांस्कृतिक राजकारणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे करते आहे आणि त्याच्यामध्ये मला असं जाणवतं की प्रतीकं जी असतात ती अजिबात हार्मफुल नाहीत असं अजिबात नाही. म्हणजे मला म्हणायचं असं की प्रतीकं ही आपल्या मर्यादा ओलांडून आपल्या सामाजिक वैयक्तिक जीवनामध्ये अनेक प्रकारे गोंधळ निर्माण करू शकतात, अगदी हैदोस घालू शकतात किंवा अर्थाचा अनर्थ देखील करू शकतात. पण आपण त्या बाबतीमध्ये फारसे सजग कधीकधी राहत नाही आणि ते तसं राहायला कसं हवं याचा एका प्रतीकाचा उल्लेख करत दिलीप चव्हाण सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रतीकांचं राजकारण किंवा त्यातलं सांस्कृतिक राजकारण काय आहे हे बघण्याची संधी या पुस्तकाने मला मिळते. हे एक माझं नातं या पुस्तकाच्या विषयाशी प्रस्थापित झालं वाचताना असं मला वाटलं. काळ जसा पुढे पुढे सरकत जातो तसं आपल्याला वेगवेगळे अर्थ जाणवायला सुरुवात होते आणि ते अर्थ वैयक्तिक आयुष्याच्या बद्दलचे जसे असतात तसे आपण कोणत्या प्रकारच्या काळामध्ये जगत आहोत आणि आपल्याबरोबर जगणारा समाज कशा प्रकारचा आहे आणि तिथे काय काय घडामोडी घडत आहेत यांच्याविषयीचे देखील असतात. पण हे अर्थ जर समजायचे असतील तर ते अर्थ मुळामध्ये कुठल्या तरी एका गोष्टीशी संबंधित नसून व्यवस्थेशी संबंधित असतात हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं असतं. कारण अर्थांची सुद्धा एक व्यवस्था असते. आपण ज्या प्रकारच्या समाजात जगतो तिथं जशा प्रकारे एक राजकीय पार्श्वभूमी आहे, आर्थिक पार्श्वभूमी आहे, सामाजिक काही गोष्टी आहेत, आपल्या स्वतःच्या म्हणून काही त्याच्यामध्ये क्रिया चालू असतात. पण यांच्या आजूबाजूला ज्या काही साच्यामध्ये आपण बांधले गेलेलो असतो, विशिष्ट समाजाबरोबर आपण स्वतःला आयडेंटिफाय करत असतो, आपली ओळख काही विशिष्ट गोष्टींनी बनत असते, कुठल्या तरी परंपरांना आपण पुढे घेऊन जाण्याचा कळत नकळत प्रयत्न करत असतो आणि या सगळ्या ताणाबाण्यामध्ये ती एक अर्थांची व्यवस्था आपल्याबरोबर पुढे पुढे जात असते. मुद्दा एवढाच आहे की ते अर्थ आपल्याला जाणवतात का आणि किती सखोल पद्धतीने आपल्याला जाणवतात. आणि या सगळ्यांच्यामुळे प्रतीकं ही कुठेतरी एक कळीची भूमिका बजावणारी असतात असं मला वाटतं. प्रतीकांचा अर्थ हा जसा माणसाचा समाज निर्माण झाला आणि पुढे पुढे काळाबरोबर प्रगती करत गेला तसे तसे अनेक प्रकारचे अर्थ प्रतीकांना जोडले गेलेच. जे धार्मिक प्रतीकं नुसती बघितली तर कधीतरी माणसाच्या मनाला सांत्वना देणं, उभारी देणं, संकटाच्या काळामध्ये आधार देणं, एका विशिष्ट ग्रुपबरोबर गटाबरोबर त्यांची ओळख जोडून घेणं, हे सगळे प्रतीकांनी केलेली कामं आपल्याला दिसतच आहेत. पण याच्या पलीकडं प्रतीकांनी माणसांच्या मध्ये संघर्षसुद्धा निर्माण केला, लढायासुद्धा त्यांना करायला लावल्या, दंगेधोपेसुद्धा घडवून आणले आणि प्रतीकांवरूनची भांडणं आपण नव्या पद्धतीने गेल्या 10-15 वर्षामध्ये अनेक प्रकारे बघितली. ज्या पुणे विद्यापीठाचा अभ्यास दिलीप सरांनी केलेला आहे त्या पुणे विद्यापीठामध्ये अलीकडं म्हणजे एक 2-2.5 महिन्यांच्या पूर्वी एका नाटकाच्यावरनं जो गदारोळ निर्माण झालेला होता की ते नाटक आम्हाला मंजूर नाही असं म्हणणारा एक गट आणि नाटक सादर झालं पाहिजे त्याच्यामध्ये अडथळा आणता कामा नये अशी भूमिका मांडणारा दुसरा गट, त्याविषयी तुम्ही सगळ्यांनी नक्कीच ऐकलं वाचलं असेल. पण त्याच्यावरची गंमत अशी म्हणजे ही गोष्ट किंवा हा संघर्ष त्या दिवशीच्या घटनेपुरता मर्यादित नव्हता. तर त्याच्यानंतर मला एक वर्तमानपत्रामध्ये असा लेख वाचायला मिळाला, एका प्राध्यापक लेखकांनी तो दिलेला होता की ज्याच्यामध्ये रसचर्चा करायचा त्यांनी प्रयत्न केला भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या संदर्भामध्ये आणि मग रसभंग होतो आणि म्हणून हे नाटक बंद पाडणं कसं योग्य होतं असं काहीतरी त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जो मला अजिबातच पटला नाही आणि त्यामुळे मी त्याला उत्तर लिहिण्याचा आणखी एक लेख लिहिला आणि प्रयत्न केला. पण मुद्दा असा आहे की प्रतीकं जी आहेत ना ती प्रतीकं अशी विशिष्ट टप्प्यावरती थांबत नाहीत, त्यांचा इतिहास असा पुढे पुढे चालू राहतो, त्यांचा जीव असा तडफडत का होईना पण पुढे पुढे जात राहतो आणि मग ते पुढे आणखी काय नवीन अर्थ निर्माण करतात याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला भाग पडतं. आणि मग त्याच्या पुढचा भाग असा येतो की सांस्कृतिक राजकारण म्हणून याच्यामध्ये काय घडतंय. राजकारणाच्या बदललेल्या संदर्भामध्ये आज आपण सगळे खरं तर इथे जमलेलो आहोत. म्हणजे जुनी राजवट नव्याने प्रस्थापित झालेली आपण पाहिलेली आहे, पण त्याच्याच जोडीला विरोधी स्वर
त्याला जागा आहे किंवा तो जिवंत आहे हेही आपण पाहिलेलं आहे. आणि या बदलत्या संदर्भाने बघता दिलीपने लिहिलेलं हे जे पुस्तक आहे ते एक प्रकारचा विरोधी स्वर निर्माण करणारं पुस्तक आहे. एक प्रकारचा काउंटर कल्चर, काउंटर हिस्ट्री मांडणारं पुस्तक आहे. दिलीप म्हणतोच की तो काही साध्यंत इतिहास वगैरे नाही विद्यापीठाचा, केवळ बोधचिन्हाच्या बद्दल हे सगळं विवेचन आहे. पण बोधचिन्ह हे एक प्रतीक आहे विद्यापीठाचं आणि आपल्या सगळ्यांच्या जे कोणी विद्यापीठाचे विद्यार्थी असतील त्या सगळ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवरती ते चिन्ह विराजमान आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये त्या चिन्हाची शेवटपर्यंत आपल्याला सोबत आहे आणि आपली ओळख ते चिन्ह ठरवत आहे. तर ते चिन्ह कोणत्या पद्धतीचं आहे याचा काही एक अर्थ लावण्याचा प्रयत्न आणि इतिहासाची साक्ष काढत अर्थ लावण्याचा प्रयत्न दिलीपने केलेला आहे. हे जे सांस्कृतिक राजकारण आपल्याला दरवेळेला जाणवतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला मांडायच्या आहेत. एक भाग असा की हे राजकारण कुणा एका व्यक्तीचं नसतं, हे राजकारण गटांचं आणि समूहांचं असतं आणि म्हणून एक समूहाची दुसऱ्या समूहावर होणारी कुरघडी या प्रकारे आपल्याला ते पाहणं शक्य होतं. अर्थातच हा सगळा सत्तेचा खेळ असतो, पण ती सत्ता आत्ता निवडणुका झाल्या त्याप्रमाणे कुठली शासन सत्ता फक्त किंवा इलेक्टोरल पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणू त्या प्रकारची सत्ता नाही, तर ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणू शकू अशा प्रकारची सत्ता असते. म्हणजे थोडक्यात कोणतं गाणं चांगलं, कोणता पोशाख चांगला, कोणत्या प्रकारचं जेवण हे योग्य जेवण आहे, कोणत्या प्रकारची भाषा ही प्रमाण भाषा आहे, कोणत्या प्रकारच्या हालचाली किंवा हावभाव या सामाजिक संकेतांना धरून आहेत वगैरे वगैरे, तुम्ही यादी कितीही मोठी पुढे वाढवू शकाल. या सगळ्या गोष्टी सांगणारी जी सत्ता असते ती कोणा एका व्यक्तीच्या एका इमारतीमध्ये, एका गल्लीमध्ये, एका शहरामध्ये अशी नसते, सर्वत्र पसरलेली असते, बऱ्यापैकी अदृश्य स्वरूपामध्ये असते, पण अस्तित्वात असते आणि आपल्या सगळ्या जीवनावर एक प्रकारे राज्य करण्याचा प्रयत्न ती करत असते. तर हा सगळा जो सत्तेचा खेळ आहे याच्याकडे मला निर्देश करायचा आहे. सांस्कृतिक राजकारणाच्या दृष्टीनं विचार करताना हा सगळा सत्तेचा खेळ आपल्याला बघता यायला पाहिजे आणि तो सर्वत्र पसरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे रंग त्यांची मर्यादा ओलांडून जातात, वस्तू त्यांच्या मर्यादा ओलांडून जातात, वाक्य आणि शब्द आणि भाषा त्यांची मर्यादा ओलांडून जाताना आपल्याला दिसतात आणि मग रस्त्यावरती दंगेधोके सुरू होतात की अमक्या रंगाचा अर्थ आम्हाला काय वाटतो, अमक्या वस्तूचा अर्थ आम्हाला काय वाटतो, आमच्या भावना कशा कशामुळे दुखावल्या जातात आणि तुम्ही त्यातनं काय ध्वनित करण्याचा प्रयत्न करत आहात. तर असा संघर्षाकडे जाणारा हा सत्तेचा प्रवास आपल्याला दिसत असतो. दिलीपने हे या पुस्तकामध्ये जे काही मांडणी केलेली आहे ती या सगळ्या सांस्कृतिक राजकारणाच्या अंगाने कशी जाते याविषयी मला जरा एक 2-3 मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे आहेत. एक भाग असा की प्रतीकांचा विचार इतक्या बारकाईनं करता येतो याचं एक प्रकारे हे प्रात्यक्षिक आहे असं मला या पुस्तकाच्याबद्दल वाटतं. आणि हल्ली अनेक वेळेला अशी जी ओरड केली जाते की मराठीमध्ये वाचण्यासारखं काय आहे आणि कसदार लेखन हल्ली होत नाही, तर त्याला अशी पुस्तकं काही प्रमाणात उत्तर देतात असं मला जरूर म्हणावं असं वाटेल. कारण की ही पुस्तकं आपल्याला विचार करायला देखील भाग पाडतात. तर मुद्दा असा आहे की भारत पाटणकरांनी 2005 साली हा प्रश्न विचारला होता असं दिलीपने पण नमूद केलं की या बोधचिन्हामध्ये शनिवारवाडा का आहे. पण निव्वळ शनिवारवाडा नाही, त्या बोधचिन्हामध्ये आणखी य क्रियावान स पंडितः हे बोधवाक्य देखील आहे, पर्वती देखील आहे, इतरही त्याच्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत. या बोधचिन्हाच्या विषयी काही एक विरोधी स्वर जसा 2005 साली या प्रश्नाने सुरू झाला तसंच हे बोधचिन्ह बदलावं म्हणून काही संघटनांनी मागण्या देखील पूर्वी केलेल्या आहेत. म्हणजे दिलीपचं पुस्तक हे या प्रयत्नांचा पुढचा भाग म्हणून आपल्यासमोर येतं. त्याविषयीचा जो काही एक विरोध आहे, प्रतिकार आहे किंवा ती जी काही जाणीव जागृती आहे की हे आम्हाला मंजूर नाही आहे, अजूनही हे का अस्तित्वात आहे, त्याचा पुढचा एक अभ्यासू एक आर्ग्युमेंट, एक वाद या पुस्तकाने निर्माण केलेला आहे. त्याच्यासाठी एक चांगली तुलना दिलीपच्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडते आणि ती म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना, तिचा इतिहास आणि पुणे विद्यापीठाची स्थापना, त्याचा इतिहास आणि या 2 विद्यापीठांची जी काही बोधचिन्ह आहेत त्यांची तुलना.
मुंबई आणि पुणे हे दोन शहरं अत्यंत गाजलेली आणि ज्याच्या त्याच्या तोंडी नाव असलेली जरी असली तरी दोन्ही शहरांची जडणघडण पूर्णतः वेगळी आहे असं आपण नक्कीच जाणतो. तर मुंबईच्या विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये जहाज येईल व्यापाराचं प्रतीक म्हणून, किंवा टॉवर येईल राजाबाई टॉवर. पण इथे जो शनिवार वाडा येतो त्याप्रमाणे त्या प्रतीकांना तसे सामाजिक किंवा जातीचे आणि त्यातही जातीच्या वर्चस्वाचे अर्थ आपल्याला सापडत नाहीत. आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेच्या प्रक्रियेपेक्षा पुणे विद्यापीठाची स्थापनेची प्रक्रिया फार वेगळ्या पद्धतीने झाली हे दिलीपने याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक फार माझ्यासाठी इंटरेस्टिंग उल्लेख असा होता की मराठी भाषेचं विद्यापीठ पाहिजे म्हणून ही स्थापना मुळामध्ये झाली. आणि महाराष्ट्र विद्यापीठ असं आपण म्हणूया, महाराष्ट्र विद्यापीठ म्हणून स्थापना याची व्हावी ही सुरुवातीची चर्चा होती. पण महाराष्ट्र विद्यापीठ हे नाव मागे पडलं आणि शहराच्या सांस्कृतिक राजकारणाला महत्त्व आल्यानंतर पुणा विद्यापीठ आणि पुणाचं पुढे जाऊन पुणे विद्यापीठ असं झालं हे आपण बघितलं. आपल्यासमोरच पुणे विद्यापीठाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हेही झालेलं आपण बघितलं. पण विद्यापीठाची नावं अशी बदलणं किंवा विद्यापीठाच्या संदर्भात अशी चर्चा निर्माण होणं हे महाराष्ट्राला नवीन नाही. महाराष्ट्रामध्ये इतरही अनेक ठिकाणी विद्यापीठांची नावं बदलली आणि तिथेही अस्मितांचे लढे झालेले आहेत. याची अनेक उदाहरणं दिलीपच्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतात. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचं नाव किंवा मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं अशी मागणी असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. तर या सगळ्या चर्चेमध्ये काही उल्लेख मात्र फार नेमकेपणाने टिपले गेलेले आहेत दिलीपच्या चर्चेमध्ये. एक त्याच्यातला उल्लेख असा आहे जो खरं तर औरंगाबादच्या विद्यापीठाच्या बद्दल आहे की या विद्यापीठाला औरंगाबाद विद्यापीठ असं शहरावरून नाव आम्हाला का नको, कारण जर मुंबई विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, तर औरंगाबाद का नको. तर त्यावेळेला असा पुरावा सापडतो की आम्ही नुकतेच उस्मानियाच्या कचाट्यातून सुटलो आहोत, आता पुन्हा औरंगाबादच्या कचाट्यात कशाला. म्हणजे हे जे काही वाद घातले गेले त्या वेळेच्या चर्चांमध्ये त्याच्या उल्लेखावरनं आपल्याला लक्षात येतं की शेवटी ते कुठेतरी अस्मितेच्या संकुचित राजकारणाकडे आणि ही जी सॉफ्ट पॉवर किंवा एक प्रकारची सत्ता सामाजिक वर्चस्व टिकवण्याच्यासाठी म्हणून हळूहळू आपली बाजू पुढे सरकवण्याचा जो प्रयत्न असतो त्याचाच भाग म्हणून हे कशा पद्धतीने आलेलं होतं. महाराष्ट्र विद्यापीठ अशी जेव्हा चर्चा सुरू झाली पुणे विद्यापीठाची तेव्हा अर्थातच मराठी भाषा ही शिक्षणाचं माध्यम असावी याच्यासाठी हे विद्यापीठ पाहिजे अशी चर्चा ती झालेली होती. पण आपल्याला दिसतं आहे की मराठी भाषा त्यावेळीही लोकांना ज्ञान संपादन करण्यासाठी पुरेशी सामर्थ्यवान वाटली नाही. आजही ती दुर्दैवाने नाहीच आहे. आणि इंग्रजी भाषेला ज्ञानभाषा म्हणून तेव्हापासनं जो काही मान मिळाला म्हणून तर खरं तर महाराष्ट्र विद्यापीठ हे नाव मागं पडून पुणे विद्यापीठ अशी ती चर्चा त्यांनी पुढे सुरू केलेली आहे. अजून एक गमतीशीर गोष्ट अशी की मराठी भाषेबद्दलचा ही जाणीव किंवा मराठी भाषेबद्दलची आस्था किंवा मराठी भाषेचा पुळका तुम्हाला जो हवा तो शब्द तुम्ही मांडू शकाल तिथे का होता, तर त्याला एक मजेदार गोष्ट म्हणजे दुसऱ्या एका स्रोतामधनं बळकटी मिळत होती आणि ती म्हणजे साहित्य संमेलनांची अध्यक्षीय भाषणं. साहित्य संमेलनांच्यामध्ये मराठी भाषेचा कसा हा पडझडीचा काळ आहे आणि मराठी भाषा नाही राहिली ज्ञानाची भाषा म्हणून किंवा आपल्या व्यवहाराची भाषा म्हणून तर लवकरच हे सगळं कसं संपून जाईल याच्याविषयी ज्या काही चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या तिथून कुठेतरी या चर्चांना पाठबळ मिळालं. एक चांगला अभ्यासक कशा प्रकारे संदर्भ जोडत जातो किंवा कोणकोणत्या गोष्टींच्या बरोबर ते कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं ही सगळी चर्चा दिलीपच्या पुस्तकामध्ये जी येते त्याच्यामधनं थोडंसं आपल्याला या प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतात. दोन महत्त्वाची निरीक्षणं पुढच्या टप्प्यावरती दिलीपच्या पुस्तकामध्ये वाचायला मला मिळतात. एक भाग असा की विद्यापीठाची स्थापना म्हणजे भारताच्या दृष्टीनं काय, आणि हे विद्यापीठ स्थापन झालं 1948 साली म्हणजेच स्वातंत्र्यानंतर बरोबर 1 वर्षाने. म्हणजे स्वतंत्र भारताच्या दृष्टीनं विद्यापीठ म्हणजे काय.
असा जर अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर विद्यापीठ म्हणजे शिक्षणाचा प्रसार आणि तो प्राथमिक शिक्षण म्हणजे लिहिण्या वाचण्याच्या कलेविषयी नव्हे, कौशल्याविषयी नव्हे, तर उच्च शिक्षणाचा प्रसार म्हणून विद्यापीठाची स्थापना. आज उच्च शिक्षणाचा विषय भयंकर वादग्रस्त आहे, कारण की त्या शिक्षणाचं भगवीकरण हे एक टोक झालं जे अत्यंत उघडपणे आपण सहज बघू शकू सर्व बाबतींमध्ये, परंतु दुसरं एक टोक त्याचं तितकंच अडकलेलं किंवा गुंतागुंतीचं झालेलं आहे आणि ते म्हणजे चिकित्सकपणे विचार करण्याची अजिबात संधी न देणारं ते उच्च शिक्षण. म्हणजे याच्या अगोदर कैक दशकं आपण हा विचार आपल्या समाजामध्ये सर्व जाती धर्मांमध्ये बघत आलेलो आहोत की शिक्षण घ्या आणि नोकरी मिळवा. म्हणजे शिक्षण कशासाठी, तर नोकरी मिळवण्यासाठी. आता ह्या IT इंडस्ट्रीचा उदय झाला, त्याचा फुगा फुटला, तरी देखील आता आपण शिक्षण घ्या, नोकरी करा असं मानत आहोतच, पण त्याची गॅरंटी किंवा खात्री आता शिल्लक राहिलेली नाही. ती कोणाच्याही नावाने गॅरंटी दिली तरी आता गॅरंटी मानायला त्याला कोणी तयार नाही, हे नक्कीच आहे. त्यामुळे शिक्षणाचा संबंध मग आता जोडायचा तो कशासाठी जोडायचा. आणि एक शिक्षक म्हणून मला रोज हे वास्तव अनुभवायला मिळतं आहे की कोणाला रुची आहे, कोणाला आवड आहे, कोणाला गरज आहे, कोणाला आवश्यकता आहे, कशासाठी. 30-40% ॲडमिशन्स होत आहेत. जेवढ्या ॲडमिशन्स आता जून महिन्यात आपण भेटलो आहोत याची चर्चा करत आहोत म्हणून हा उल्लेख मी करते आहे. कोण शिकणार आहे, काय शिकणार आहे, कशासाठी शिकणार आहे, या तीनही प्रश्नांची उत्तरं सध्या तरी शून्य आहेत. याला उत्तर देऊ शकत नाही. आणि त्यामुळे उच्च शिक्षणाचं ध्येय कधी काळी उदात्तपणे जर चिकित्सक विचार करता येणं, चांगले नागरिक घडणं किंवा चांगले माणसं निर्माण होणं, समाज बांधणीचं कार्य करता येणं किंवा आपलं जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करता येणं, जीवनाचा दर्जा असणं, असं कुठल्याही प्रकारे शिक्षणाचं व्याख्या तुम्ही कधी वाचली ऐकली असेल तर यातली कोणतीही गोष्ट बहुधा आजच्या घडीला लागू पडत नाही, ती शिल्लक राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळे जर विद्यापीठाची स्थापना 48 साली झाली असेल तर नव्या स्वतंत्र भारताच्या सशक्त नागरिकांच्यासाठी चांगल्या पद्धतीने विचार करण्याचं कौशल्य प्रदान करणारं असं ते उच्च शिक्षण आणि त्यासाठी विद्यापीठ हे जर मानलं तर पुणे विद्यापीठाचा पुढचा जो सगळा इतिहास आहे तो याला पाठबळ देत नाही. म्हणजेच ही गोष्ट घडलेली दिसत नाही. अन्यथा ते जे वाक्य आलं होतं की कढईवर दूध तापवलं तर किती साई येईल बघा आणि तांब्यावर ताप, ते उदाहरण द्यायची गरज पडली नसती. ते वाक्य 66 साली आलं, विद्यापीठ 48 साली आलं. म्हणजे 66पर्यंत नक्कीच ते घडलेलं नव्हतं आणि त्याच्या पुढचा इतिहास आम्हाला काही प्रमाणात नक्कीच माहिती आहे. तर बहुजनांपर्यंत पोहोचणं आणि चांगल्या दर्जाचं पोहोचणं आणि त्यातनं आपल्याच समाजातल्या झाकल्या माणकांना उजाळा मिळणं किंवा माणसांची जी काही शक्ती असेल, जी काही सृजनशीलता असेल ती समाजाच्या उपयोगी पडणं असा कुठल्याही प्रकारचा इतिहास घडलेला दिसत नाही. आणि म्हणून दिलीपची मागणी अशी आहे, 2 मागण्या आहेत असं मला वाटतं पुस्तकामध्ये. एक अशी आहे की विद्यापीठांचं सामाजिक चारित्र्य तपासा आणि ते नुसतं चारित्र्य नाही, सामाजिक यश पण तपासा असं म्हटलं पाहिजे. असं मी त्याला पुस्ती जोडेन. उलट सामाजिक चारित्र्य याच्यासाठी की त्यांनी कुणासाठी काम केलं, काय काम केलं. आणि जर 75 वर्ष वगैरे पूर्ण केलेली असतील विद्यापीठांनी तर आता हाय टाईम आहे ना, ही योग्य वेळ आहे ना की तुम्ही याविषयी बोलणं सुरू करा. आणि म्हणून एका नव्या चर्चेला तोंड फोडू शकेल अशा प्रकारचं हे लिखाण मला दिसतं. आणि दुसरा जो भाग आहे तो असा की फक्त एका विद्यापीठाचं का, भारतामध्ये असंख्य विद्यापीठं आहेत. म्हणजे गल्लीबोळात पण विद्यापीठं आहेत, 2 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये पण विद्यापीठ चालतं. त्याच्याविषयी रिपोर्ट्स आपण मीडियामधनं पूर्वीपासून बघितलेले आहेत. त्यांचं सामाजिक चारित्र्य का हे करायला. आणि दुसरी गोष्ट अशी की विद्यापीठातनं शिक्षण घेऊन बाहेर पडणारी लोक, तुम्ही आम्ही सगळे जेव्हा समाजामध्ये आपलं जीवन जगायला लागतो आणि वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असतो त्यावेळेला आपण त्या शिक्षणातनं मिळवलेलं अशी कोणती अंतर्दृष्टी वापरात आणतो. म्हणजेच आपल्या समाजामध्ये असलेल्या कोणत्या प्रश्नांना आपण भिडतो किंवा आपल्यामुळे आपल्या शिक्षणामुळे कोणत्या प्रश्नांची धार बोथट झाली किंवा कमी झाली किंवा प्रश्न मिटले किंवा काही त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला, याचीही उत्तरं शून्य आहेत. त्याच्यामुळे भांडवलशाही समाजामध्ये, भांडवलदारी व्यवस्थेमध्ये विद्यापीठांचं नेमकं कार्य काय. भले ती पूर्वीच्या काळी नेहरूंच्या
धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्था म्हणा किंवा मग पुढे भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणा किंवा आत्ता खाजगीकरणाचा जो सगळा उदो आहे, मार्केटचं जे काही प्राबल्य आहे, या सगळ्या टप्प्यांवरती बघताना विद्यापीठाच्या शिक्षणाने नेमकं काय यश मिळवलं, हे दोन प्रश्न किंवा या चर्चेला तोंड फोडण्याचं काम या बोधचिन्हांच्या माध्यमातून होतं असं मला वाटतं. हा अभ्यास अजून एका कारणासाठी स्वागतार्ह आहे असं मी म्हणेन आणि मी आता थांबेन. मला वाटतं वेळ संपला असावा माझा. तो म्हणजे सांस्कृतिक राजकारणाचा जो मी उल्लेख केला, तर राजकारण हे सत्तेच्या खेळाचं फक्त राजकारण नाही, तर भूमिका जिथे घेतली जाते ठामपणाने विचार करून आणि काही एका मुद्द्यासाठी, तिथेही राजकारणच असतं. त्यामुळे हे जर सांस्कृतिक राजकारण खेळत असेल हे पुस्तक, तर ते याच्यासाठी स्वागतार्ह आहे की या पुस्तकातली जी दुसरी मागणी आहे ती म्हणजे बोधचिन्हाचा विचार व्हावा, बोधचिन्हाच्या बदलण्यासाठीची चळवळ व्हावी. आणि ती कशासाठी व्हावी? कारण की विद्यापीठाचं एक सामाजिक सोशल ऑडिट ज्याला म्हणूया, सामाजिक चारित्र्य किंवा सामाजिक यश काय आहे याची तपासणी होण्याच्यासाठी ही राजकीय भूमिका लेखकाने घेतलेली आहे आणि ती अत्यंत ठामपणाने घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याला पुढची चर्चा करणं सोपं होईल. जर भूमिकाच मुळात डळमळीत असेल किंवा नुसती सूचक असेल तर पुढे चर्चा होणं थोडंसं अवघड होऊन जातं किंवा गोंधळामध्ये ती चर्चा विरून जाते. आणि म्हणून देखील दिलीपचं अभिनंदन करायला हवं की या प्रकारे सांस्कृतिक राजकारण कसं बघू शकतो याचं प्रात्यक्षिक आणि विद्यापीठासारख्या एका मोठ्या सामाजिक संस्थेच्या बोधचिन्हाच्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. माझी अशी अपेक्षा आहे की आपण सगळेजणं माझ्यासारखंच या पुस्तकाचं स्वागत करताल आणि ही चर्चा आपापल्या परीनं आपण सगळेजणं पुढे नेऊ शकू. धन्यवाद. प्रारंभीच मी धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि या कार्यक्रमासाठी दिलीप चव्हाण यांच्या बोधचिन्हाचा वाद प्रत्येकाचे सांस्कृतिक राजकारण या विषयावर या पुस्तकावर बोलण्यासाठी मला संयोजकांनी निमंत्रित केलं, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. हे आभार मानत असताना माझ्या मनामध्ये थोडा एक संदेहसुद्धा आहे की मला यांनी का बोलावलं असेल. म्हणजे जरी दिलीप चव्हाण हा माझा विद्यार्थी प्राध्यापक मित्र जरी असला तरी इथल्या काही अनेक माझ्या हितचिंतकांना माहीत आहे की माझा व्यावसायिक प्रवास जो आहे प्राध्यापक म्हणून तो औरंगाबादचे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, नंतर पुणे विद्यापीठ आणि शेवटी मुंबई विद्यापीठ. तर या 4 विद्यापीठामध्ये व्यावसायिक प्रवास केल्यानंतर या सगळ्या विद्यापीठामधले काही जे माझे शैक्षणिक अनुभव आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर सुरेंद्र जोंधळे ही चांगली व्यक्ती आहे की या विद्यापीठाच्या निमित्ताने हे जे पुस्तक इथं प्रकाशित झालेलं आहे त्यावर चर्चा होऊ शकते. एक गोष्ट खरी आहे की जेव्हा मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सोडून पुणे विद्यापीठामध्ये 1990मध्ये रुजू झालो आणि 1990 ते 2003च्या दरम्यान मी पुणे विद्यापीठामध्ये होतो राज्यशास्त्र विभागामध्ये, तर तेव्हाच म्हणजे मी कोल्हापूरला असताना ही सार्वत्रिक प्रतिमा तेव्हा होती की आज तशी नाही आहे, बऱ्याच अंशी तशी नाही आहे. ती म्हणजे पुणे विद्यापीठ म्हणजे ब्राह्मणी विद्यापीठ आहे अशी ती तेव्हाची ती प्रतिमा होती. तर त्या पार्श्वभूमीवर मी इथं जेव्हा आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं मी इथं आल्यानंतर की या विद्यापीठाचा चेहरा, सामाजिक चेहरा
सांस्कृतिक चेहरा हा काही ब्राह्मणी चेहरा म्हणून उरलेला नव्हता. त्याचं कारण असं होतं की विद्यापीठाच्या प्रत्येक विभागामध्ये दलित, आदिवासी आणि बहुजन समाजामधील प्राध्यापक तिथं काम करत होते आणि त्याचबरोबर इथल्या प्रत्येक विद्यापीठाच्या विभागामध्ये मराठवाडा किंवा विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या विद्यापीठातून विद्यार्थी येऊ लागलेले होते. ती नुकतीच सुरुवात झालेली होती आणि त्यामुळं विद्यापीठाचं जे सामाजिक चारित्र्य दिलीप चव्हाण जे म्हणतात ते बदलायला सुरुवात झालेली होती. आणि जेव्हा मी सेवानिवृत्त झाल्यानंतर आता पुणे विद्यापीठामध्ये जातो तेव्हा मला मोठ्या प्रमाणावर या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्तरातून आलेली विद्यार्थी दिसतात, विद्यार्थिनी दिसतात. आणि त्यामुळं या विद्यापीठाचा सामाजिक चेहरा किंवा सामाजिक चारित्र्य हे आज आमूलाग्रपणे बदललेलं आहे. आता हे जरी खरं असलं, हा जो दृश्य प्रभाव किंवा दृश्य परिणाम जरी आपल्याला जाणवत असला तरी एक महत्त्वाची गोष्ट आजच्या संदर्भामध्ये कदाचित तेव्हा ती थोडी राजकीयदृष्ट्या क्षीण असेल, जी आज अतिशय ठळक झालेली आहे. तर एक बाब नक्कीच आहे की राजकीय आणि सामाजिक हितसंबंधाची गुंतागुंत या विद्यापीठाच्या कार्यपद्धतीमध्ये राहिलेली आहे. पण याचा अर्थ असा आहे का की ही जी सामाजिक आणि राजकीय हितसंबंधाची जी गुंतागुंत आहे सत्ता संबंधाच्या संदर्भात विद्यापीठाच्या चालवत असताना ती केवळ पुणे विद्यापीठापुरती सीमित आहे का? आज आपल्याला असं म्हणावं लागतं की महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारताच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये ही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय हितसंबंधाचे एक दाट जाळं नेटवर्क तयार झाले आहे. म्हणजे अगदी JNU सारख्या विद्यापीठामध्ये सुद्धा जे काही घडतं आपण जे पेपरवरून वाचतो किंवा टी व्हीवर पाहतो तर त्यावरून ते अधिक लक्षात येते. आणि तेव्हा तर JNUमध्ये भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामधील ग्रामीण भागातून विद्यार्थी तिथे यायचे, कारण तिथलं शिक्षण स्वस्त असायचं आणि संशोधन हे उच्च दर्जाचं असायचं. सांगायचा माझा मुद्दा असा आहे की जेव्हा दिलीप चव्हाण हे या पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हाच्या संदर्भामध्ये आणि प्रामुख्यानं त्याच्या पाठीमागच्या सांस्कृतिक राजकारणाच्या बद्दलचा जेव्हा मागोवा घेतात तेव्हा ते केवळ पुणे विद्यापीठ हे डोळ्यासमोर त्याचं नाही आहे, हे एक निमित्त आहे, एक उदाहरण आहे, एक आरसा आहे. पण भारतामधल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये ही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय हितसंबंधाची, सत्ता संबंधाच्या संदर्भामध्ये ही अधिक व्यामिश्र, अधिक गुंतागुंतीची आणि तेवढीच ही अगदी सांगायचं झालं तर जीवघेणीसुद्धा आहे. जीवघेणी हा शब्द मी अशासाठी वापरतोय की एखादा प्राध्यापक जर प्रचलित व्यवस्थेच्या विरोधामध्ये, विद्यापीठाच्या किंवा बाहेरच्या राजकीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये जर प्रतिरोधाची जर भूमिका मांडत असेल तर त्याच्या नोकरीवर संक्रांत येऊ शकते. किंवा जर त्या विद्यापीठातील विद्यार्थी हे जसा डॉक्टर माधुरी दीक्षित यांनी उल्लेख केला की इथल्या ललित कला केंद्रात जेव्हा नाटक झालं तर तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या एकूणच तिथल्या उपस्थितीबद्दल, सहभागाबद्दल सुद्धा तिथे अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळं एक सर्वसाधारण गोष्ट आपल्याला या पुस्तकामध्ये प्रामुख्याने जी मांडलेली आहे ती म्हणजे कोणत्याही समाजातील सांस्कृतिक अभिजन हे उच्च शिक्षणाच्या माध्यमातून नेमके कोणते राजकीय उद्दिष्ट साध्य करतात याची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. इतकंच नव्हे तर ज्याचा आग्रहपूर्वक अग्रक्रमाने उल्लेख दिलीप चव्हाण यांनी केला की अशा विद्यापीठामध्ये जात हा घटक प्रभावी आहे का हेही तपासण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि
शेवटचं एक त्याच्या पुस्तकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की केवळ त्यांनी हे पुस्तक लिहित असताना विपुल प्रमाणामध्ये संदर्भ हे अतिशय कष्टपूर्वक अतिशय मेहनतीने ते जमा केलेले आहेत. अनेक सूक्ष्म दुवे त्या पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये बोधचिन्हाच्या संदर्भामध्ये त्यांनी ते एकत्र केलेले आहेत. पण त्याशिवाय सुद्धा महत्त्वाचं मला या पुस्तकाचं सामर्थ्य जे वाटतं की त्यांनी काही विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या त्यांनी लेखी प्रश्नावली त्यांना दिल्या आणि त्यांचा जो प्रतिसाद त्यांनी जो संग्रहित केला त्याचाही एक महत्त्वाचा दस्तावेज या पुस्तकामध्ये त्याचं या विवेचन करताना बोधचिन्हाचं आणि एकूणच राजकीय आणि सामाजिक हितसंबंधाचं विवेचन करताना ते त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणखी एक महत्त्वाचा पैलू या पुस्तकामध्ये आहे तो म्हणजे की उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जोरकसपणे झालेल्या अभिजनताचा प्रवेशामुळे त्यांच्या सामाजिक भूमिका आणि वैचारिक धारणा यांची चाचपणी केली. म्हणजे मी त्याचा उल्लेख केला की आज या विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सामाजिक धारणा काय आहेत, त्यांच्या वैचारिक भूमिका काय आहेत, त्यांच्या राजकीय भूमिका काय आहेत याचा पडताळा घेणं याचा मागोवा घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण विद्यापीठ म्हणजे केवळ तिथेही प्राध्यापक किंवा कर्मचारी किंवा कुलगुरू किंवा कुलसचिव नसतात तर विद्यार्थी हा त्याचा एक फार मोठा आत्मा असतो आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांची जी समज आहे राजकीय समज, सामाजिक समज, सांस्कृतिक समज ही त्यांना महत्त्वाची वाटलेली आहे. आणि दुसरं असं की जेव्हा विद्यापीठ हे जरी स्वायत्त असलं तरी त्याची कार्यपद्धती त्याचा जे आर्थिक कारभार जो आहे तो राज्यसंस्थेवर अवलंबून असतो आणि त्यामुळे या राज्यसंस्थेचा दृष्टिकोन या विद्यापीठाकडे पाहण्याचा कसा आहे तो कसा औपचारिक किती आणि अनौपचारिक किती आहे आणि त्याची त्याची चिकित्सा करणं हे दिलीप चव्हाणांना हे महत्त्वाचं वाटलेलं आहे. आणि म्हणून केवळ बोधचिन्हाचाच अभ्यास नाही तर या विद्यापीठाच्या निर्मितीच्या पाठीमागं जो काही इतिहास आहे जी काही परंपरा आहे त्याचा विचार हा त्यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि एक आशिष नंदी नावाचे सायको ॲनालिस्ट आहेत, मोठे विचारवंते, त्यांनी असं म्हटलं की एव्हरी कल्चर हॅज अ डार्क साईड. प्रत्येक संस्कृतीला एक काळी बाजू असते आणि ही काळी बाजू सांगण्याचा प्रयत्न दिलीप चव्हाणांनी केलेला नाही आहे. कारण या पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी किंवा या विद्यापीठातल्या जे कारभारी आहेत त्यांनी किंवा आजची जी शिक्षण व्यवस्था आहे प्रचलित शिक्षण व्यवस्था आहे त्यांनी कोणते प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक लक्षात घेतलं पाहिजे आपण की हे केवळ पुणे विद्यापीठाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये नाही, केवळ पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हाबद्दल नाही आहे, तर भारतामधल्या ज्या विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत त्या प्रादेशिक असतील राष्ट्रीय असतील तर त्यामध्ये चाललेले जे सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक जे आंतरविरोध आहेत त्याच्यामधल्या ज्या हितसंबंधाची जी गुंतागुंत आहे त्याच्यावर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे. आणि दुसरं असं की मी जसं म्हटलं आधी की हे जे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर संदर्भ विपुल प्रमाणामध्ये संदर्भ हे एक अभ्यासक म्हणून एक प्रामाणिक अभ्यासक म्हणून त्यांनी एकत्र केले. आणि त्यामुळं या पुस्तकाचा जो आवाका जो आहे तो भाषा, राजकारण, शिक्षण आणि संस्कृती यांचा जैविक आणि आंतरिक संबंधाचे आणि आंतरविरोधाचे विवेचन आहे. म्हणजे शनिवारवाडा हा तिथं काय चाललेलं होतं, रमणा प्रकार काय होता, दक्षिणा ही जी प्रथा होती या पेशवाईच्या काळामध्ये त्याच्याबद्दलचं विवेचन किंवा महाराष्ट्र विद्यापीठ हे जे स्थापन झालं तर त्याच्या पाठीमागची भूमिका कोणती होती. आणि जसं माधुरीने सांगितलं किंवा दिलीप चव्हाणांनी या पुस्तकात म्हणलं की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विकासासाठी हे महाराष्ट्र विद्यापीठ हे स्थापन झालेलं होतं. पण
सांगायचा मुद्दा असा की हे जे वेगवेगळे जे पैलू आहेत, भाषा, राजकारण, म्हणजे या पुणे विद्यापीठाची माध्यम भाषा कोणती असावी, ती मराठी असावी का इंग्रजी असावी. बरं, हा प्रश्न पुन्हा ते सातत्यानं वेगवेगळे संदर्भ देऊन सांगतात की हा केवळ पुणे विद्यापीठापुरता सीमित नव्हता, तो मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा संबंधित होता. आणि एकूणच जे ब्रिटिश राजकारणाचा वर्ग इथं उपस्थित होता त्याचं या विद्यापीठांच्याकडे, उच्च शिक्षणाकडे किंवा भारतामध्ये शिक्षण कसं द्यावं याच्याबद्दलचा त्यांचा जो विचार होता, त्यांच्याबद्दलचा तो दृष्टिकोन होता, त्याचा मागोवा घेत ते पुणे विद्यापीठाच्याबद्दल सांगत राहतात. आणि म्हणून भाषा, राजकारण, शिक्षण आणि संस्कृती यांचा जैविक आंतरसंबंध काय आहेत, त्याच्यातले आंतरविरोध काय आहेत, याचं एक विवेचन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. दुसरं असं की या सगळ्या पुणे विद्यापीठाच्या आणि इतरही विद्यापीठांच्या कारभाराकडे ते पाहत असताना त्यांचा जो मूळ जो दृष्टिकोन आहे, तर तो दृष्टिकोन काय आहे, ती वैचारिक भूमिका काय आहे, तर मला असं वाटतं की पॉलो फ्रेयर यांचं जे एक मोठं विधान आहे की एज्युकेशन फॉर क्रिटिकल कॉन्शियसनेस, तर या विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीमधनं एक समीक्षात्मक जाणीव कशी विकसित होईल, प्रगत होईल, असा दृष्टिकोन, असा विचार या संबंध पुस्तकाच्या विवेचनामध्ये आपल्याला दिसतो की प्राध्यापक असो किंवा विद्यार्थी असो किंवा इथं संशोधन असो किंवा इथली शिक्षण पद्धती असो, या शिक्षण पद्धतीमधून क्रिटिकल कॉन्शियसनेस तयार झाला पाहिजे, चिकित्सक जाणीवा ह्या निर्माण झाल्या पाहिजे, त्या विकसित झाल्या पाहिजे. आणि चिकित्सक जाणीवा विकसित करणं हे अतिशय जोखमीचं असतं. हे जेवढं गंभीर असतं तेवढं जोखमीचं असतं. कारण आपल्याला सवय पारंपरिक पद्धतीनं पडत मूर्ख किंवा केवळ गोष्टी पाठ करणं किंवा केवळ विचार किंवा अभ्यासक्रम पाठ करणं, हे याला जास्त आपण महत्त्व दिले. त्यामुळे परंपरेची चिकित्सा करणं, इतिहासाची चिकित्सा करणं, शिक्षण पद्धतीची चिकित्सा करणं हे आपल्याला हे अतिशय अवघड वाटत असतं. म्हणून ही चिकित्सक भूमिका शिक्षणाची असली पाहिजे. हे हा गाभा या पुस्तकाच्या पाठीमागं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक डेल्यूज नावाचा विचारवंत आहे, त्यानं असं म्हटलं की लॉजिक ऑफ फेथ्स, म्हणजे जेव्हा दिलीप चव्हाण या पुस्तकामध्ये बोधचिन्हाबद्दल लिहितात, मराठी भाषेच्या बद्दलचे जे ताणतणाव आहे, संस्कृत भाषेबद्दलचा आग्रह कसा व्यक्त झालेला होता, किंवा या शनिवारवाड्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या रासलीला चाललेल्या होत्या आणि मुंबई विद्यापीठाचं जे बोधचिन्ह आहे त्याच्याबद्दलचं काय ते कसं बदललं, आणि विशेषतः वासाहतिक जे संदर्भ जे आहेत, ब्रिटिश राजकर्त्यांच्या ज्या भूमिका आहेत, त्या भूमिकांची एक तर्कसुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की या पुस्तकामध्ये सातत्यानं ते एक शब्दप्रयोग वापरतात, तो म्हणजे सांस्कृतिक अभिजन वर्ग. आणि हा सांस्कृतिक अभिजन वर्ग जो आहे पुणे विद्यापीठाच्या किंवा पुण्यातल्या शहरामधला, हा सांस्कृतिक अभिजन वर्ग हा या पुणे विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये हा कसा प्रभावी होता, तो प्रबल होता, हेही सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि त्यामुळं आणि हा म्हणजे त्या सांस्कृतिक अभिजन वर्गाचा प्रयत्न काय होता, तर एक प्रकारचं एक कल्चरल स्टँडर्ड इथं इम्पोज केलं पाहिजे, इथं ठसवलं पाहिजे, इथं लादलं पाहिजे, हा या सांस्कृतिक अभियानाचा प्रयत्न होता. आणि हे जे कल्चरल स्टँडर्ड जे आहे, हे जे सांस्कृतिक जो निकष आहे, तर तो कोणता होता, तो अर्थातच त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा ब्राह्मणी सांस्कृतिक आधिसत्तेचा प्रभुत्व या संबंध इतिहासाच्या पुणे विद्यापीठाच्या किंवा संबंध या जडणघडणीच्या आणि एकूणच माध्यमाच्या संदर्भामध्ये सुद्धा हे राहिलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की या पुस्तकामध्ये त्याचा जो एक समग्र दृष्टिकोन आहे, तो जात वर्ग लिंगभावी अभिजन वर्गाची जी विचारप्रणाली आहे, तिचं जे वर्चस्व आहे, तर त्या
त्याचा मागोवा, त्याचा धांडोळा, त्यांचा हे वर्चस्व हे कशा पद्धतीनं प्रस्थापित झालेलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न, ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न हे या पुस्तकामध्ये त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर मी जसं आधी म्हणालो की बौद्धचिन्हाचा जे विवेचन त्यांनी केलेलं आहे ते त्यांनी दुसऱ्या भागामध्ये केलेलं आहे. पहिल्या भागामध्ये पुणे विद्यापीठ स्थापन कसं झालं, इतिहास लेखनाच्या पद्धती कशा होत्या, या पुणे विद्यापीठामध्ये किंवा विद्यापीठामध्ये माध्यम भाषेबद्दलची जी चर्चा कशी आहे त्याच्याबद्दल कसं झालेलं आहे, किंवा पुणे विद्यापीठाच्याबद्दल मराठी भाषाच्या संवर्धनासाठी झालं त्याच्याबद्दलचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या विवेचनाचा जो कॉन्टेक्स्ट आहे, जो संदर्भ आहे तो एका पद्धतीने तो ऐतिहासिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, भाषिक आहे आणि त्याचबरोबर त्याची एक राजकीय चौकटसुद्धा, त्याचं भानसुद्धा त्यांनी सातत्यानं हे ठेवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा ते बौद्धचिन्हाबद्दल एवढ्या गांभीर्यानं आग्रहपूर्वक जेव्हा लिहितात तर तेव्हा त्याच्याबद्दल ते त्या बौद्धचिन्हाच्या अर्थामागचं राजकारण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात. पॉलिटिक्स ऑफ मिनिंग, की हे बोधचिन्ह जे आहे हे बोधचिन्ह शनिवारवाडा असेल किंवा पर्वती असेल किंवा आणखी त्याच्यामधल्या ज्या गोष्टी असतील त्याचा अर्थ काय आहे ते उघडून दाखवतात. आणि तो उघडून दाखवत असताना हे बोधचिन्ह हे पॉलिटिक्स ऑफ सिम्बॉल म्हणून सुद्धा, म्हणजे प्रतीकाचं राजकारण हे काय आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या विवेचनामध्ये या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि हे जेव्हा पॉलिटिक्स ऑफ मिनिंग आहे किंवा पॉलिटिक्स ऑफ सिम्बॉल आहे तर हे सांगत असताना हे याचा हेतू काय, या सगळ्या प्रतीकांचं राजकारण करणं किंवा या पुणे विद्यापीठाच्या इतिहासाची मीमांसा करत असताना आज त्याचा महत्त्व काय, आज त्याचा संदर्भ काय, वर्तमानाचा सुद्धा संदर्भ काय आहे हे अग्रक्रमानं आणि हे अतिशय जोरकसपणे ते सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण एका आजचा जो वर्तमान जो आहे तो वर्तमान कुणी असं म्हणेल की उत्तर आधुनिक आहे किंवा आपण उत्तर जागतिकीकरणामध्ये आपण राहत आहोत किंवा सत्योत्तर जगामध्ये राहत आहोत किंवा एक नवं उदारमतवादी वातावरणात आपण राहत आहोत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की या वातावरणामध्ये राहत असताना जो एक चिकित्सक आत्मविश्वास आहे तो विरळ होत गेलेला आहे. म्हणजे काय, तो असा हरवत गेलेला आहे क्रमाक्रमाने. म्हणजे काय झालं की आजचे जीवन मरणाचे जे दैनंदिन प्रश्न जे आहेत, जगण्याचे जे प्रश्न आहेत आणि या जगण्याच्या प्रश्नाशी ज्ञानव्यवहाराचं एक अतूट नातं आहे. जसं माधुरी दीक्षितांनी म्हटलं की आज शिकवताना आम्ही काय शिकवतो आणि त्याचं किती ग्राह्य मानलं जातं आणि त्या शिक्षणानंतर यांच्या नोकरी किंवा यांची उपजीविका किंवा नंतर तर त्यांचं जीवनमान हे कसं राहणार आहे हा प्रश्न प्रत्येक प्राध्यापकाचा जो संवेदनशील आहे, जो प्रामाणिक आहे त्याच्या मनामध्ये तरळत राहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या आपण एका सत्योत्तर किंवा उत्तर आधुनिक किंवा उत्तर जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपण जेव्हा जगतो तेव्हा हा जो क्रिटिकल कॉन्फिडन्स आहे तो हरवत चाललेला आहे. आणि हे हरवणं हे एकूणच समाजाच्या उन्नतीसाठी एक मानवतावादी समाज किंवा एक चांगला समाज निर्माण करण्याच्या मध्ये हा एक आपत्ती आहे असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट अशी की जेव्हा ते मराठी भाषेबद्दल ते बोलतात तर त्यांच्यामध्ये भूमिका अशी आहे की ही मराठी भाषा माध्यम भाषा असली पाहिजे याचा आग्रह धरत असताना ते एका वासाहतिक आधुनिकतेच्या कोलोनियल मॉडर्निटीच्या चौकटीमध्ये तो विचार ते करत आहेत. म्हणजे काय आहे की ही गोष्ट खरी आहे की इथला जो उच्चवर्णीय आहे आणि जो त्याचा उल्लेख ते सतत त्यांच्या विवेचनातसुद्धा करतात की जो ब्राह्मण आहे, जो सांस्कृतिक अभिजन आहे तर तो या इथे पुण्यामध्ये एक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय एक अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की या संस्थावर एक सांस्कृतिक अभियानाचं ब्राह्मणांचं प्रभुत्व राहावं. ही भूमिका
ही निहित आहे, ही 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 भूमिका त्या पाठीमागे आहे. आणि ही जी भूमिका आहे ही वासाहतिक आधुनिकतेच्या संदर्भात, कोलोनियल मॉडर्निटीच्या संदर्भात, म्हणजे आधुनिकता माहिती इंग्रजी शिक्षण हे आता जवळजवळ आपल्याला घ्यावं लागणार आहे, ही अशी परिस्थिती आहे. पण त्याचबरोबर मराठीचा जो आग्रह आहे तोही मराठीचा आग्रह हा धरला पाहिजे, तो मानला पाहिजे, ही भूमिका आहे. आता खरं जर पाहिलं तर या सगळ्या भाषिक व्यवहाराकडे जर पाहायचं झालं तर भाषा ही प्रगमनशील असते किंवा ती संक्रमणशील असते, याचं भान मराठी किंवा याची समज मराठी भाषिक अभिजनाला नव्हती असं मला वाटतं. कारण मराठी प्रमाण भाषेमध्ये सुद्धा प्रचंड स्थित्यंतर झालेली आहेत. चिपळूणकरी आणि टिळक प्रमाणित मराठी भाषिक व्यवहार आज अस्तित्वात आहे का, हा प्रश्न आपण विचारात घेतला पाहिजे. जेव्हा मराठीचा बद्दलचा आग्रह घेतला जात होता किंवा कळत न कळत आडून इकडून तिकडून, कारण असं म्हटलेलं आहे की मराठीची जो उगम आहे तो संस्कृतमधून आहे. आणि म्हणून त्याने चिपळूणकरांचं विधान सुद्धा इथं व्यक्त केलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर मला सांगायचा माझा मुद्दा असा आहे की जेव्हा हा मराठीचा आग्रह आणि ती संस्कृतोद्भव आहे असं जेव्हा मानलं जातं तेव्हा याच्यातला जो ताणतणाव जो आहे तो ताणतणाव हा आपण समजून घेतला पाहिजे. त्याचं कारण काय होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रमाण भाषेचा दुराग्रह हा सांस्कृतिक वर्चस्वासाठी राहिल्यामुळं अलगत्वाची आणि न्यूनगंडाची भावना निर्माण करणारी होती. त्यांना एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रमाण भाषेचा आग्रह झाल्यामुळं काय झालं की जो बहुजनाचा किंवा जो अभिजनेतर वर्ग हा इथे पुण्यामध्ये किंवा पुणे विद्यापीठामध्ये आला तर त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव त्याला वाटत, कारण प्रमाण भाषेचा आग्रह होता. आता मला असं वाटतं की तो केवळ आत्मविश्वासाचा अभाव नव्हता किंवा त्याची पात्रता नव्हती. त्यांनी शब्द पात्रता आणि आत्मविश्वास हा शब्द वापरला आहे. मला असं वाटतं की केवळ पात्रता त्या अभिजनेतरांची किंवा बहुजनांची की तो महत्त्वाचा मुद्दा नव्हता, तर तो महत्त्वाचा मुद्दा असा होता की त्यांच्या मनामध्ये असलेली न्यूनगंडाची भावना आणि जी इथल्या सामाजिक संस्कृतीनं जी लादलेली होती ती अधिक जास्त तीव्र होती. म्हणजे पाणी आणि पाणी असं म्हणणं, किंवा मला कधी कधी प्रश्न पडतो की जेव्हा मी टी व्हीवर ABP माझा ते कार्यक्रम पाहतो तेव्हा ती निवेदिका जी आहे ती अनुनासिक उच्चार देत असते. आणि मग अनुनासिक उच्चार म्हणजे ही मराठी भाषा आहे का, तर त्यांनी दादोबा पांडुजी तर्खडकरांचं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की मी कोकणातून आलेले तरी नाही का ही भाषा मी लादण्याचा प्रयत्न, म्हणजे मराठी भाषाबद्दल बोलण्याचा प्रयत्न मी करते की जी कोकणी भाषा ही पुणेरी भाषेच्या जवळ असं सांगायचा ते प्रयत्न करतात. म्हणजे मला सांगायचं असं की म्हणजे अजून एक उदाहरण मला द्यावासा मोह आवडत नाही. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान जेव्हा हिंदीमध्ये बोलतात तेव्हा मला सतत असं वाटत राहतं की ते अनुनासिक का बोलतात. आणि म्हणजे कारण राजनाथ सिंह किंवा आपले जे अजय सिंह आहेत त्यांना आपण योगी म्हणतो, तर त्यांची जी हिंदी जेवढी सरळ सुबोध आहे आणि जेव्हा आपले लाडके पंतप्रधान हिंदी बोलतात त्याच्यामधला तो फरक जर आपण लक्षात घेतला तर हा जो फरक आहे, म्हणजे मला सांगायचा माझा मुद्दा असा आहे की प्रमाण भाषा बोलण्यामध्ये केवळ आत्मविश्वासाचा अभाव नसतो, तर इथल्या सामाजिक सांस्कृतिक रचनेनं जो न्यूनगंडाची भावना जी निर्माण केलेली असते, मला पाणी बोलता येत नाही पाणी मी म्हणतो, ही जी जाणीव निर्माण करून दिली जाते त्या जाणीवेतून तुमचा न्यूनगंड तयार होतो. आणि हा न्यूनगंड मला असं वाटतं की एक अलगत्वाची भावना तयार करतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण, आणि तो मुद्दा दिलीप चव्हाणांनी त्यांच्या विवेचनामध्ये मांडलेला आहे. तो म्हणजे जी भाषा असते ती भाषा ही सतत बदलत असते, ती विकसित होत असते आणि ती सामाजिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या विकसित होत असते. ती काही भाषा ही काही निर्वात पोकळीमध्ये ती तयार होत नाही, निर्माण होत नाही, तर तिचा जो सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक जो संदर्भ आहे तो संदर्भ हा तो आपल्याला दूर करता येत नाही. आणि त्यामुळं मी ज्याचा आधी उल्लेख केला की कॉलोनियल मॉडर्निटी आधुनिक एक वासाहतिक आधुनिकतेच्या चौकटीमध्ये
खरं म्हणजे हे रेमंड विल्यम्सनी यांनी कल्चरबद्दल अतिशय चांगलं विवेचन केलेलं आहे. तर त्यांचा शब्दप्रयोग वापरायचा झाला तर कल्चरल प्रोड्युसर हे ब्राह्मणी उच्चवर्णीय आदिसत्ता प्रभुत्वाचे भाषिक हितसंबंध संस्कृत आणि मराठीच्या विग्रहात जपत होते, ही चर्चा इथे आहे. म्हणजे संस्कृत आणि मराठीची चर्चा या पुस्तकामध्ये करत असताना जे ताणतणाव आहेत त्याच्यातले जे आंतरविरोध आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आता खरं म्हणजे लक्षात हे घेतलं पाहिजे की म्हणजे एक शेल्डॉन पोलॉक नावाचे अभ्यासक आहेत, स्कॉलर आहेत. तर त्यांनी असं म्हटलं की एक त्यांच्या विधानामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की संस्कृत भाषेचा अस्त हा खरं म्हणजे एक राजकीय आणि सार्वजनिक अर्थाच्या संदर्भामध्ये तो 900 दरम्यानच तो संपुष्टात आलेला होता. आणि त्यामुळे संस्कृत भाषाचा आग्रह 19व्या शतकामध्ये करणं हे काही फार उचित नव्हतं. आणि त्यामुळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे ताणतणाव आहे, म्हणजे माझा जो मुद्दा आहे की हा जो ताणतणाव आहे हा ताणतणाव आपण कोलोनियल मॉडर्निटी किंवा वासाहतिक आधुनिकतेच्या चौकटीमध्ये तयार केला समजून घेतला पाहिजे. आणि जे कल्चरल प्रोड्युसर जे आहेत हे प्रोड्युसर हे ब्राह्मणी उच्चवर्गीय आदिसत्ता प्रभुत्वाचे भाषिक हितसंबंध जपत होते. आणि त्या विग्रहामध्ये हे आपण जर लक्षात घेतलं तर ती संबंध चर्चा ते संबंध विवेचन हे आपल्याला लक्षात येतं. आणि दुसरं असं की दुसरा जो संघर्ष होता तो असा होता की वेस्टर्न मॉडर्निटी आणि कोलोनियल मॉडर्निटी याच्या संदर्भात होते, इंडियन मॉडर्निटी. तोही आपण याचा संदर्भ हा या विवेचनामध्ये यांनी मांडलेला आहे. ते असं म्हणतात एका ठिकाणी की इथल्या राष्ट्रवाद्यांनी पेशवाईची चर्चा केली नाही. पेशवाईचं जे अर्ली नॅशनलिस्ट होते, जे 19व्या शतकातले आधीचे जे राष्ट्रवादी होते त्यांनी पेशवाईच्या बद्दलचं विश्लेषण केलं नाही. आणि ते असं म्हणतात की सत्यशोधक किंवा ब्राह्मणेतर किंवा आंबेडकरी चळवळीनं त्याचं विश्लेषण केलं. आणि खरं ही गोष्ट खरी आहे की तेव्हाच्या ज्या अर्ली नॅशनलिस्ट जे होते, उगवते जे राष्ट्रवादी जर टिळक असतील, राणे असतील, त्यांना काय असं वाटावं की पेशवाईबद्दलचंच विश्लेषण किंवा चिकित्सा केली पाहिजे जर त्यांना मनामध्ये त्याच्याबद्दलचं ममत्व वाटत असेल तर. पण आंबेडकरांनी मात्र पेशवाईच्या परिस्थितीबद्दल अतिशय समीक्षा केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षण काय जर त्यांना माणूस म्हणूनच हक्क दिले जात नव्हते तर शिक्षणाचा हक्क हा अतिशय दूरवरचा होता. आणि म्हणून मला शेवटी एवढं एकच सांगायचं आहे की या पुस्तकामध्ये समारोप करत असताना ते 2 गोष्टींचा उल्लेख करतात. तो म्हणजे की बोधचिन्हाची चळवळ जी आहे ही चळवळ अस्मिता दर्शक होऊ नये. आणि मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे की बोधचिन्ह हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असतात, सांस्कृतिक प्रभुत्वाचे असतात, आर्थिक प्रभुत्वाचे असतात. पण हे जे बोधचिन्ह आहे जेव्हा बदलण्यासाठी जी चळवळ होते तर ही चळवळ अस्मितेची चळवळ होता कामा नये. एक त्याचं उदाहरण सांगतो की जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर जेव्हा होत होतं तेव्हा मुद्दा काय आला होता की प्रादेशिक अस्मिता महत्त्वाची काय एका थोर नेत्याची अस्मिता, व्यक्तिसापेक्ष अस्मिता महत्त्वाची. आणि ह्या दोन्ही अस्मितांच्या मधला संघर्ष एवढा टोकदार होता की त्याच्यातलं जे सर्वसामान्य असलेला जो भान होतं की आंबेडकर हे एका इथल्या मोठ्या प्रमाणावर बहुसंख्यानं असलेल्या दलित जनतेच्या आकांक्षांचं, स्वप्नांचं, त्यांच्या कर्तृत्वाचं ते प्रतीक होतं. त्याचं भान राहिलं नाही. म्हणून या दोन्ही अस्मितांच्यामध्ये टोकदार होता. आणि त्याचा साक्षेप हा चव्हाणांच्या विवेचनामध्ये असल्यामुळं त्यांना असं वाटलं की ही जी बोधचिन्हाच्या बदलण्याची जी चळवळ आहे ती अस्मितावादी होऊ नये तर ती होणं कसं आवश्यक आहे. तर इथलं जे भौतिक पर्यावरण आहे, इथले जे प्रश्न आहेत, आणि त्यांनी उदाहरण सांगितलं की जेव्हा पुणे विद्यापीठातल्या फीसच्या विरोधामधला लढा चाललेला होता तर तो अधिक महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळं भौतिक प्रश्न, भौतिक चौकट, इथलं जे पर्यावरण आहे त्याच्यामधले जे सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न आहेत ते प्रश्न लक्षात घेऊन या अस्मितेच्या प्रश्नाचा, कारण त्याच्यामध्ये द्वंद्व आहे, त्या दोन्ही अस्मिता दर्शी मुद्द्यामध्ये आणि भौतिक प्रश्नाच्यामध्ये द्वंद्व डायलेक्टिक्स आहे. आणि त्यामुळे या डायलेक्टिक्सचा जर निराश करायचा असेल तर या
आज उच्च शिक्षणामधले जे महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते महत्त्वाचे प्रश्न हे याची दखल घेतली पाहिजे आणि त्याचा निराश केला पाहिजे, ही भूमिका त्या पाठीमागे आहे. आणि म्हणून दिलीप चव्हाण हे केवळ पुणे विद्यापीठाच्याबद्दल बोलत नाही, तर आज जो भारताच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाचा जो व्यवहार चाललेला आहे, नवउदारमतवादाच्या कालखंडामध्ये, नवहिंदुत्वाच्या कालखंडामध्ये जो व्यवहार चाललेला आहे त्या व्यवहाराबद्दल ते अतिशय सजगपणे विवेचन करतात आणि त्याचा दाखला या पुस्तकामध्ये सातत्यानं मिळतो. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतामधला सध्याकालीन उच्च शिक्षणाचा व्यवहार कसा चाललेला आहे हे जर आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्ट्या समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक एक चांगलं ठळक उदाहरण आहे आणि आपण ते अवश्य वाचावं. मला इथं पुरवलं त्याबद्दल मी पुन्हा सगळ्या संयोजकांचे आभार मानतो. आणि त्यांचं नाव दिलं असेल तर त्यांच्या त्या शाळेचं त्यांच्या त्या खर्चाचं ते या पोलिसीमध्ये केलं तर त्यात मागणी केली तर वैभटायचं काय चर्चा होत नाही, सरकारकडे चर्चा होतेच ना. पण तेथून वाद निर्माण होतील, मग ते होऊ नये वगैरे असं करण्यापेक्षा सुद्धा आपल्याला कल्पना आहे का, रात्रीची शाळा आहे संशोधनही आपण मागेवर त्यांच्या जेव्हा कोणी करणारच नाही. रात्री दिवसभर कामगाराने काम करावं आणि रात्री फुलेंच्या वाड्यामध्ये त्यांच्या शाळेत जाऊन शिकावं. ती रात्रीची शाळा त्यांनी सुरू केली. म्हणजे सावित्रीबाईंनी पहिली शाळा सुरू केली का, इंग्रजी लोकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा अगोदर सुरू केल्या, इंग्रज राज्य करत होता. पण आता देशाच्या सर्वांनीच मान्य केलं की ही पहिली शाळा ती पुण्यात सुरू झाली. आता ह्या शाळेचा त्यात मग त्यातही आपल्याकडे हिंमत अशी आहे की काही सरळ स्पष्टपणे पुढे आहे, काही बाबांना म्हणतात म्हणून. आता हा भिडेवाळा शोधून काढून काढण्यामध्ये किती दिवस गेले आणि त्याचा स्पार करण्यासाठी काय चाललंय. मित्र, काही गोष्टीच्या बाबतीत आपल्या समाजामध्ये अगदी खेड्यामध्ये जसं वाटू ते दलित माणसाला सन्मान द्यायची वेळ आली की लोक म्हणतात नाही ते पायांना जरा बंद वेडावाकडं होईल. पहिलं होतं ते बरं होतं आपलं, त्यांना बनवते वड्यावरून पूर्ण इकडून निघून टाकायला लागणार गावाच्या जिकडून. म्हणजे असं समजदारी सांगायची, असं नाही म्हणायचं की त्यांचा तो हक्क आहे. मी कसं काय आढळतो महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या आणि सगळं ब्राह्मण याच्यात विचारांना मला सांगायचंय, जरा रोखोकमाची भूमिका घेणाऱ्याला मागे पुढे पाहत होतो, मुद्दाम बाद लावू नका. तुम्हाला काय वाटलं ही मागणी यांनी केली ते गंमत आहे की इथं ज्ञान बोलो बंदिवान आमचेच कवी मित्र झाले गीत आहे, कोणी विद्यापीठाचं जे गीत आहे ज्ञान बनो आता मी मग अशी प्रार्थना तुम्हाला म्हणत होती. आता ही तर प्रार्थना सावित्री फुल्यांच्या काळात असेल, मी तर त्याला म्हटलं की ही प्रार्थना म्हटली गेली त्याच्या ती म्हणत चालेल हेही म्हणा पण ते आणि मग त्याला कोणी म्हटलं की चित्पावली ब्राह्मणी राजकारण आहे. आपण शोध इतिहासाचा शोध घेत असताना काही जर सापडलं तर स्वीकारले पाहिजे, नसेल तर तेवढं त्याला आणून रोपडा घ्यायचा प्रयत्न होता. मी तो मला नको अजिबात नको सरळ सरळ. म्हणून आता हा जो बुधुबुधू चिन्हाच्या बद्दल हा एक महाराष्ट्राचा दुनियाबरोबर मी जातो आणि काय आम्ही पाहतो, कारण काय माझी मुलं कुठे हवं डोळीच्या आठवड्यात आहे, कोणी इकडे ती मला कळतं. मी त्याला विचारतो तिकडे काय चालतं, तुम्हाला इथे चालतं नसतं. पण इथे तुमच्या सगळ्या तिकडच्या सारखे असे मोर्चे निघत म्हणजे विद्यापीठामध्ये सुरू करायचं म्हणजे विद्यापीठात अभ्यास बाजूला राहायचा आणि ह्याच्यावरच भोग होता आणि नंतर मग कसं तरी रिझल्ट लावायचे वगैरे असं. त्यामुळे म्हणाले झाले असं भारतातल्या एकाही विद्यापीठाला जागतिक मान्यता नाही. बौद्ध चिन्हाचं सोडाच मी हे विधान करतोय हे भारत वर्धिष्णू 2 नंबरचा 3 नंबरचा राष्ट्रवाडा जाणार पण त्या विद्यापीठातल्या एकाही विद्यापीठाला
आंतरराष्ट्रीय पातळीवर. अशा काय त्याबद्दल चिंता न करता खालून मागणी आली की अहो पण आमचं नाव द्या ना जरा, तर लगेच एवढे अनुभव का आल्यासारखं होते. ब्राह्मण मंत्र वादाचा वगैरे सगळं काय एवढा भय काय येतो. ठीक आहे, म्हणून मी पहिल्यांदा ब्रह्मे या विहाराला धन्यवाद देतो की तुम्ही फार चांगले केलं की या पुस्तकाच्या निमित्ताने एक विषय सरळ चर्चेला आणलेला आहे. पण चर्चा सरळ होऊ द्या, असं अडवून पाडवून जाऊन असं नको. खरं कोणाला विरोध असेल तर त्या विरोध मी ऐकायला तयार आहे, नाही आम्हाला मान्य नाही असं म्हणणाऱ्या माणसाचं म्हणणं ऐकायला मी समोर बसून ऐकायला तयार आहे. पण हे देत ना, पण मनात ठेवायचं आणि हे करायचं. आता हे सरळ आहे. आता तुम्ही सांगायला पाहिजे की तुम्ही शिल्पावणी ब्राह्मण हे आहे असं ह्याचा संदर्भ देताना तर ते मी पुस्तक वाचलं नाही, माफ करा आम्हाला केलं असतं पण मी ते काही वाचलेलं नाही. पण तरी पण एक चांगला विषय तुम्ही पुढे आणला असं मला तेव्हा मुळात असं म्हणून मी म्हणतो आज आपण एवढंच बोलूया. सुरुवाताही ब्रह्मी होत्या, आम्ही नेहमी आम्ही हलक्या व्हायची माणसं. सुरुवाताही ब्रह्मी काय म्हणते आपण हे काय गंबाचा धर्मचे नेते असलेले आम्ही विश्वमता निर्माण समितीची शिबिर बोलतो सरळ करतो सर्व होतो. मी आज एकच मला आवडलं शंकर भूमी सभागृहाचं असे विषय शक्यतो टाळण्याची या भागात हे होती. म्हणजे आपल्याला भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये काय संशोधन चाललंय आज मी त्याला मला सांगा कोणत्या विषयावर चर्चा झाली. जी संस्था सरकारी अनुदानाने चालते आणि त्यांनी केव्हा कळायला लागलं आपल्याला किंवा शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दलच आलं आणि ते मोठं खुबी नाही मंजूर तिथे हे नावाचे हे आहे बालमंजूर. ते म्हणतात की तो जो मनुष्य आहे त्याच्या इतकं संशोधन करून होतं. त्यांनी काय सांगितलं सांगा. म्हणजे मनात एकच आहे की शिवाजी महाराज सारखं मोठा कसा जन्म होऊ शकतो त्यांची भानगड आहे. असं हळूच हळूच होऊन गेला आणि पुस्तक जाग्यावर राहिलं. बंदी आली, दुनिया सगळी ठोकलं, पण सत्याचा अंतिम निर्णय बहुजन नाही गप्प बसले. मी गेलो इन्स्टिट्यूट त्याला गेलं म्हटलं अहो भांडारकर इन्स्टिट्यूट पुण्याचे मित्र होते ते भांडारकर आणि तुम्ही आता हे करताय असं काय मेंढरबाई त्याचे त्याचं मेळ होत्या आम्ही यांचं भेटायला होता ना. मी कोणत्या विषयाने म्हणले बघा ना आम्ही विषय दाखवून ठेवते नीटपणे लोकांच्या पुढे बोलले तर मग लोकांना कळलं लोक त्या पद्धतीने जातात. काय होतं बरंच होतं झालं की मनुस्मृती जीवन तिथून आवडायची जाळी मनुस्मृती तिचं अभिनंदन करायला न करा बाजूलाच राहिलं. पण आंबेडकरांचं ते चित्र फाटलं गेलं त्याच्यात निषेध झाला आणि काही इकडे लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे आपल्याकडे गमती काय म्हणजे कर्मकारी जातात मग त्यांनी लगेच माफी मागून टाकली. आपल्याकडे काय माफी कधी दिवसातून किती वेळा मागायचं आणि परत तो किती वेळा करायचं याच्याबद्दल काही झालं असू द्या. पण मला ज्या काळामध्ये पुस्तक येते तिकडे लक्ष देऊन मी माझं भाषण थांबवणार आहे. नुकतीच निवडणूक झाली आणि मला जाणवलं की भारतीय जनता भारताच्या राजकीय नेतृत्वाच्या पेक्षा कितीतरी पुढे गेलेली आहे. जनतेची समज समतेची जाण साध्या माणुसकीचे संबंध एखाद्या कुटुंबात असलेल्या सगळ्यात झाली. लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पातळी सोडायची नाही. ती पातळी अशी अस्पष्ट जरी असली तर ती स्पष्ट आहे. ती सांगते मनुष्यत्वाचा बोध होतो. राजकारण करा पण हा काय भाग आहे. हा इशारा जो सर्व भारतीय जनतेने केला त्याच्याने जसं मी तर कौतुक करतो या वाक्यात मी म्हणतो मी जसं कौतुक करतो नेत्यांच्यापेक्षा जनता पुढे भारतीय जनतेला त्याचं पुढचं मला सांगायचं. तुम्ही जो विषय मांडला काय एवढं घडून बाजूला लोक या प्रश्नाची चर्चा करायला तयार. त्यांची म्हणणं असं आहे नेत्यांच्या मला शंका असतात लोक चर्चा करायला तयार.
तेव्हा हा समाजाचा विषय वरच्या वर्गापुरता राहू नये, तो तळागाळात गेला. आणि तळागाळात जायचं म्हणजे काय, आपल्याकडे आदिवासी विद्यापीठ आहे, पण बोली भाषा मी काही चळवळ केल्या, खेड्यापाड्यात गेलोय, पण लोकांना लक्षात आलं त्यांच्याशी मला संवाद साधला असेल तर मला त्यांच्या बोली भाषेतच बोललं पाहिजे, ती समजून तरी घेतली पाहिजे. आज आपल्या मुलांच्या बोली भाषेचं काय बोला, इंग्रजी. मला ती जवळ चढवतो त्याची बायको माझ्याकडे येते, कुठं घेऊन झाली कोणाला इंग्रजी शाळेत घ्यायला, इंग्रजीबद्दलचं वेळ. आपल्याकडची जी परिवर्तन व्हायची वगैरे आलेली जी आव्हानं आहेत ना, ती फार वेगवेगळी आहेत. त्याच्याबद्दल अन्य कधी तुम्ही बोलत, तुम्ही जरूर बोलेल. आज एवढं सांगतो, तुम्ही पुस्तक लिहिलं, धन्यवाद. पण आणि त्यांनी काही हे बाकी जाऊ द्या, पण स्पष्टपणे तुम्ही लिहिलं की चित्पावनी प्रतीक असलेल्या याच्यामध्ये आता सावित्रीबाई फुलेंचं नाव गेल्यानंतर शनिवार वाड्याचं चित्र कशासाठी, तिथं फुले वाड्याचं काम होतं. मी म्हणालो ते गाणं ठीक आहे, सुरुवातीचं तुमचं ते असेल, पण शेवटी काही म्हणा ती सत्यमेव जयतेची पळसा त्या नवरा बघून दोघांनीच ती लिहिली आणि ती सावित्रीबाई त्यात केली होती. मी जर केलं तर पण फार त्रास होतो माझ्यासाठी. माझा असो आम्ही काय, मी शिवाजाराचं सर्व वाढलेलं, समाज सर्व वाढलेली माणसं, पण माणसाने काही सगळ्याकडे असं प्रमाण माणूस अंगावर गडबडतो नको, मग ते खूप धुपसट राहिले पाहिजे. आणि विद्यापीठामध्ये हा जो धुपसटपणा आहे ना, विद्यापीठे इतकी गुलमरलेली वाटतात मला, हे काय आहे काय. मी पुणे विद्यापीठात बघितलं पाहिला, मला असं वाटतं की काय हे काय आहे काय काय याच्यासाठी केलं होतं, यासाठी केलं होतं आता असं. शेवटचा दिवस गोगावर म्हणत होता, शेवटची दिवस नको आहे, मला भविष्याचं सगळं पाहायचं आहे, मी तुला एवढंच मी थांबतो. तुम्ही मला बोललात, एक प्रकारचा सन्मान केला तुम्ही, बरं केलं. नाहीतर अशा वेळेला बोलवावं वाढवायला बोलतो, कसं बोलवतं, काय बोलायचं, सगळं आपल्याकडे फार असतं. आणि आपल्याकडे त्याला विद्रोह नाव दिलेलं सर्व, म्हणजे विद्रोह हा विद्रोह आहे, म्हणजे ते संस्कृतात नाही खरं, म्हणजे आपल्याकडे सरळ बोलायचं म्हणजे भांडण लावायचं, एकमेकालाही करायचं आणि मूळ मुद्दा सोडून बाकी काही चालू म्हणायचं, ते जाऊ दे. पण ज्या संस्थेने हा विषय आणला त्या संस्थेचा लौकिक वादविवाद वाढविण्याचा नसून संवाद घडवण्याचा आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने एक नव्याने जुन्याच विषय सत्यदेव सभेचे पण त्याचा संवाद सुरू होतो, ही मला चांगली गोष्ट वाटते. मी आपल्या मनापासून स्वागत करतो. शंकर बोंबे या सेक्रेटरी मला अध्यक्ष म्हणून बोलायला पाठवतो, त्यांना धन्यवाद देतो. धनंजयराव गाडगे यांच्या स्मृतीला आणि त्या काय त्या मी त्यांच्या काळात वाढलेला मनुष्य आहे. गोखले असं संस्थेतलं पण आहे, त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि जरा माझ्या पुढे जो काही झालं असेल त्याच्याबद्दल मी क्षमा करा. धन्यवाद. जिंदाबाद.